त्यानंतर जाऊखेड्याचं प्रकरण झालं. नगरमध्ये जाऊखेडा नावाचं गाव आहे, तिथं आमच्या माय मावल्यांना बांधवांना कापून टाकलं. तेव्हा काय भीमाचे वाघ नव्हते का? मग आता हे बांधवांना समजलं पाहिजे. काल परवा जळगाव मध्ये एक 6 महिन्या पहिलं प्रकरण आहे. जळगाव मध्ये एरीमध्ये पोरं आंघोळ करत होते मातंग समाजाचे, त्यांना तिथं मारलं गेलं, नाड ढोंगळं करून मारलं मातंग समाजाचे पोरं. तेव्हा काही भीमाचे वाघ नव्हते का? आणि मग बांधवांनो हे समजलं पाहिजे, कोण तुमचं भांडवल करू राहिलं, कोण भावनिक राजकारण करत आहे. आमचे पोरं मारून टाकतात, जाळून टाकतात, आमच्या माय बहिणीवर बलात्कार करतात. त्यावेळेस भीमाचे वाघ येत नाही, पण निविजित कट केला जातो. भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार या देशामध्ये आणायचं असेल, काँग्रेस राष्ट्रवादी यांचं मताचं ध्रुवीकरण करायचं असेल, बहुजन समाज पार्टीची वाढलेली ताकद या औरंगाबादमध्ये या महाराष्ट्रामध्ये थांबवण्याचं काम करायचं असेल तर निविजित कट टाकला जातो. एखाद्या नेत्याला पुढे केलं जातं, त्याच्या विरोधात बोलू नका कारण की तो भीमाचा वाघ आहे. आणि तुम्ही काय भीमाच्या बकरे आहे का? तुम्ही बी भीमाचे वाघ आहात. आणि जे जे भीमाचे वाघ असेल, ज्यांच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं रक्त असेल, ते माझ्यासोबत नारा लावतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. निश्चितच सुषमाताई तुमच्या समोर खरोखर भीमाचे वाघ बसलेले आहेत. या कार्यक्रमाचं ज्यांनी निवेदन केलं भारतीताई सोनवणे, आदरणीय महेंद्र भाऊ सोनवणे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविकपर महेंद्र भाऊ सोनवणे आमच्यामध्ये यावं, मार्गदर्शन करावं. हॅलो, बंद आहे का? आवाज बरोबर नाही का? हॅलो, सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज महिला दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी कोण ह्या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या व्याख्यानाच्या प्रमुख मार्गदर्शक त्यांची ओळख या ठिकाणी करून देण्याची आवश्यकता मला काही वाटत नाही. जो आईच्या गर्भातून जन्माला आला आणि इथं लहानचा मोठा झाला त्याला सुषमाताई आंधारे सगळ्यालाच माहित आहे, म्हणून ओळख करून देण्याची काही आवश्यकता मला वाटत नाही. परंतु या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन, भारती सोनवणे यांच्या विनंतीला मान देऊन सुषमाताई या ठिकाणी आजारी असताना सुद्धा, त्यांच्याकडे वेळ नसताना सुद्धा माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाल्यात. त्याबद्दल मी त्यांचं आंबेडकर नगर औरंगाबाद जिल्ह्याच्या वतीने, बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हा अध्यक्ष ह्या नात्याने, बहीण कुमारी मायावती यांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो, अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो. आणि जे गेटवर थांबलेले आहेत त्यांना विनंती करतो की ताईचं भाषण ऐकण्यासाठी लोक या ठिकाणी आलेले आहेत, माझं भाषण ऐकण्यासाठी आले नाही, म्हणून त्यांना ताईचं भाषण ऐकण्यासाठी मध्ये येऊ द्या, तुम्ही गर्दी करू नका. मला या ठिकाणी ताई मोठा प्रश्न पडलेला आहे. माझं वय 39 वर्षाचं वय आहे. माझे वडील समोर बसलेले आहेत, ते या वार्डाचे नगरसेवक होते, सभापती होते. माझी आई समोर बसलेली आहे, ज्यांनी मला निवडून दिलं. माझ्यापेक्षा सिनियर मंडळी या समोर बसलेले आहे आणि त्यांच्या समोर आणि महाराष्ट्राच्या ह्या देशाच्या विचारवंत सुषमाताई आंधारे यांच्या समोर काय बोलावं हा मोठा प्रश्न आहे. म्हणून मी जास्त काही बोलणार नाही, परंतु या ठिकाणी मी आवर्जून या ठिकाणी सगळ्यांना सांगणार आहे, ज्या वेळेस एखाद्या वाघाचा आणि जर हरणीचा सामना होतो तर कधी कधी मला असं वाटतं वाघाची शिकार हुकून जाती, हरण पळून जाते, पण तरी वाघ काय म्हणतो, मी वाघ आहे वाघ. आता आमच्याकडे वाघ बी इतके निर्माण झाले, नुसते वाघच निर्माण नाही झाले
तर आमच्याकडे वाघमारे बी निर्माण झाले आणि आमच्याकडे वाघमारेवर बी आम्ही थांबलो नाही तर आमच्याकडे लांडगे बी तयार. आम्ही लांडग्यावर बी नाही थांबलो तर आमच्याकडे पोटफोडे बी तयार झाले. आमच्याकडे पोटफोडे तयार झाले. आम्ही चळवळीत पोटफाडे जरी थांबलो नाही तर आमच्याकडे पोटभरे बी तयार झाले. आमच्याकडे पोटभरे झाले, पोटभरे झाले, गालफडे झाले, लालफडे झाले, काळफड झाले, गोरे झाले, काळे झाले, लाल झाले, पिवळे झाले. आणि बाबासाहेब आंबेडकर 1956 ला गेल्यानंतर या देशामध्ये अनेक निर्माण नेते झाले. ते सगळे बाबासाहेबांचे स्वप्न नष्ट नाबूद करणारे नेते निर्माण झाले. आणि ह्या देशामध्ये जर कोणी निर्माण झालं असेल बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तर बहुजन समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष बहुजन नायक कान्शीराम या ठिकाणी तयार झाले. आणि कान्शीराम तयार झाले. त्यांच्या तालमीमध्ये बहुजन समाज पार्टीच्या आजच्या अस्तित्वात असलेल्या राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बहन कुमारी मायावती तयार झाल्या. आणि ह्या देशामध्ये सगळ्यात मोठं राज्य असणारं उत्तर प्रदेश राज्य, त्या राज्याच्या 4 वेळेस मुख्यमंत्री झाले. हा मान सन्मान या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा मान सन्मान खऱ्या अर्थानं करण्याचं जर कोणी काम केलं असेल तर आदरणीय बहन कुमारी मायावतीने केले हे आपल्याला विसरता येणार नाही. 17 वर्ष लागले, 17 वर्ष लागले या नामांतरासाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या औरंगाबाद शहराच्या विद्यापीठाला नाव देण्यासाठी 17 वर्ष लागले. 17 वर्षामध्ये आमच्या 17 माय मावल्यावर अन्याय झाला. नांदेडचे गौतम वाघमारे आमचे पॅंथर चळवळीचे कार्यकर्ते त्यांनी स्वतःवर राखेल ओतून जिवंत जळून घेतलं. गावागावामध्ये आमच्या झोपड्या जाळण्यात आल्या. आमच्या माय बहिणीवर बलात्कार झाला. अनेक प्रसंग सांगण्यासारखे आहे परंतु आपल्याला ताईला ऐकायचं आहे. या येणाऱ्या 2019च्या इलेक्शन मध्ये सगळे पक्ष ताकदीने उतरलेले आहे. सगळे पक्ष ताकदीने उतरलेले आहे की कोण सत्तेवर येणार आहे, कोण सत्तेवर येणार आहे. सगळे ताकदीने उतरलेले आहे. सगळे ताकदवर पक्ष आहे. म्हणून मला आता की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीमध्ये जिवंत असताना इलेक्शन लढलं, त्यांची निशाणी हत्ती आहे. आणि या हत्ती निशाणीवर मला मतं मागायची आहे. मला माहित नाही पण लोक म्हणतात जंगलाचा राजा हत्ती असतो. जंगलाचा राजा हत्ती असतो आणि तो हत्ती बहुजन समाज पार्टीकडे आहे. बाबासाहेबांचा हत्ती मायावतीकडे आहे. आणि जर तुमच्याकडे बाबासाहेबांचं सगळं काही असेल परंतु बाबासाहेबांचा हत्ती या जंगलाचा राजा बहुजन समाज पार्टीकडे आहे. म्हणून या ठिकाणी लोक म्हणतात आम्ही वाघ आहोत, आम्ही सिंह आहोत, आम्ही चित्ते आहोत.
आम्ही इथे आहोत, आम्ही अमके आहोत धमके आहोत. अहो हे जंगल आहे, बोके 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 सुद्धा फिरतात या जंगलात, मांजरी फिरतात या जंगलात. अहो या जंगलात हरणी फिरतात, या जंगलामध्ये कोल्हे फिरतात, या जंगलात लांडगे बी फिरतात. मला या कोल्ह्याला, लांडग्याला, या बोक्याला, छोट्या हत्तीला सांगायचं तो ह्या येणाऱ्या 19 मध्ये ह्या दिल्लीचा राजा हत्तीच होणार आहे हे लक्षात घेतलं. आणि मला घाबरायचं काही कारण नाही. लोक म्हणतात सुषमाताई येणारे कार्यक्रमात धिंगाणा करू. मी म्हणलं बिंदास करा, मी अजिबात काही करणार नाही. पण त्याला माहिती करणार नाही, काम दाखवून देतो. धाक आहे माझा, माझा धाक आहे कार्यकर्त्याला. माझ्या आडवं कोणी आलं मी त्याला सोडत नाही. हमको कोई छेड़ेंगे तो उसको छोड़ेंगे नहीं. कश्मीर मांगेंगे तो चीर देंगे, प्यार से मांगेंगे तो घर में बिठा के तुमको खीर भी देंगे. हमसे लड़ने की हिम्मत तो तुम जुटा पाओगे, हमसे लड़ने की तुम हिम्मत तो जुटा पाओगे. जब सामने आमने आओगे तो फिर हमारे जैसा कमीनापन कहां से लाओगे. महेंद्र सोने जितना अच्छा है उतना बुरा भी है. गोदड्या सांभाळून ठेवा, ज्या फाटलेल्या असतील त्या बी सांभाळून ठेवा, शिवून ठेवा. ताई तुम्हाला सांगतो, पोलीस स्टेशन राहू द्या, महेंद्र सोरेनला 12 वाजता पोहोचू द्या, महेंद्र सोरेन उभा राहतो. घाटी राहू द्या, उभा राहतो. तुमच्या बाजूला मक्कासरेबाई बसले, विचारा. सगळ्या माझ्या मातामा गेली, पैसे देऊन आणल्या नाही कोणी, तसे आलेले विचारा. महेंद्र सोरेन प्रत्येक माणसाच्या सुखादुखात उभा राहतो. राहतो कोणी वर हात करा, ज्याच्या राहिला नाही ते खाली हात करा, त्याच्या राहिला ते वर हात. प्रत्येकाच्या सुखादुखात उभा राहणारा माणूस आहे मी गावातला आहे, या वस्तीतला आहे. माझ्या बायकोला लोकांनी 4000 मतं टाकले. 25 वर्षात एका नगरसेवकाला नाही मिळाले. अहो इतके इमानदार लोक या वस्तीचे, सारे वस्त्या फिरलो मी. आमच्या वस्ती सारखे इमानदार लोक पुऱ्या महाराष्ट्रात नाही. साऱ्याचे पैसे घेतील, सगळ्याचे पैसे घेतील. काय निशाणी आहे तराजू, काय निशाणी आहे पताक, आंदो क्या है पंजा, क्या है कमळ, क्या है धनुष्यबाण. इतके लोक हुशार आमच्या वस्तीचे. पाहणं किती खुश झालेत, सगळे पैसे 5 मिनिट चेहरे बांधायचे. पैसे म्हणल्यावर सगळ्याचे घेते म्हणल्यावर किती खुश झाले. पण इमानदार नाही. मी माईची शपथ घेऊन सांगतो ताई तुम्हाला, इतके लोक इमानदार आहे आंबेडकर नगरचे, साऱ्याचे पैसे घेते मतदान बाबासाहेबांच्या हातीलाच करते. असे इमानदार लोक मी माझ्या आयुष्यात पाहिले नाही. मी म्हणतो लोकांना सगळ्याकडून पैसे घ्या, सगळ्याकडून पैसे घ्या, पण मतदान कशाला करायचं, मतदान कशाला करायचं. हाती कोणाचा आहे, बाबासाहेब कोणाचा आहे, आणि मी कोणाचा आहे. जमलं मग काय टेन्शन. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध. धन्यवाद भाऊ. ताई, औरंगाबादचा इतिहास असं सांगतो की मनुवाद्याची ताकद वाढत असताना दलित चळवळीमध्ये एकाही पार्टीला, दलित चळवळीमध्ये कवाडे सरांच्या पार्टीला असो, आठवले सरांच्या पार्टीला असो, भारिप बहुजन महासंघ प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पार्टीला असो, एकाही पार्टीला दलित नगरसेवक मिळाला नाही. ते महेंद्र भाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वामध्ये जेव्हा महेंद्र भाऊ नगरसेवक झाले
तेव्हा आम्ही 5 नगरसेवक या औरंगाबाद मध्ये काढले बहुजन समाज पार्टीचा निळा झेंडा आणि हाती निशाणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या. या सोबत आदरणीय सुषमाताई अंधारे यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. जब तक सूरज चांद रहेगा, सुषमाताई तुम्हारा नाम रहेगा. जब तक सूरज चांद रहेगा, सुषमाताई तुम्हारा नाम रहेगा. बाबा के सम्मान में सुषमाताई मैदान में, सुषमाताई मैदान में, बाबा के सम्मान में सुषमाताई मैदान में. आदरणीय सुषमाताई अंधारे यांना विनंती करतो की आम्हाला मार्गदर्शन करावं. काळ्याच्या गजरामध्ये सुषमाताई अंधारे. विचार मंचाच्या समोरील आपण सर्व सन्माननीय महाकारुणिक सम्यक संबुद्ध बहुजनांचे राजे राजेश्वर छत्रपती स्त्री उद्धारक क्रांतीबा आरक्षणाची मुहूर्तमेढ पहिल्यांदा इथं रोवणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज, या आरक्षणाला घटनात्मक आयाम देणारे बोधिसत्व युगप्रवर्तक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मनोरंजनातून प्रबोधन आणि प्रबोधनातून परिवर्तन हा नवा प्रवाह सांगणारे साहित्य सम्राट लोकशाहीर सत्यशोधक कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल, मा सावित्री, मा रमाई, मा जिजाई, फातिमा बिशेख या सर्व आदर्शांना अभिवादन करत मंचावरील उपस्थित असलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि आमच्या वहिनी आयुष्यमती भारती वहिनी सोनवणे, ज्यांनी अत्यंत दमदार असं प्रास्ताविक मांडलं ते आमचे बंधू आयुष्यमान महेंद्रभाऊ सोनवणे, या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी परिश्रम घेतले असे सर्व आयुष्यमान सचिन बनसोडे जे सातत्यानं गेली 8 दिवस संपर्कात आहे, आयुष्यमान गणेश निकाळजे, आयुष्यमान अमोल पवार, आयुष्यमान कुणाल लांडगे, आयुष्यमान धीरज मोरे, अरविंद मगरे, अमोल वामने, संदीप टाकळकर, विजय भिवसाने, दादाराव गायकवाड, जगदीश मोकळे, संतोष गायकवाड, मिलिंद साबळे, माझ्या समवेत आलेले गणराज्य संघाचे औरंगाबाद संघटक आयुष्यमान निखिल हिवराळे, पुण्याहून आलेले आयुष्यमान ऋषिकेश चव्हाण, बीडहून आलेले आयुष्यमान धनराज गुट्टे, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेली आमची मैत्रीण शोभा हनवते, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले या विद्वत सभेतील चळवळीवर प्रेम करणारे, चळवळीत अहोरात्र असणारे, चळवळीसाठी डोळ्यात तेल घालून जागणारे आणि मला वाटतं की निव्वळ भावनिक न होता विचारशील कृती करणारे असे आमचे सर्व भावांनो आणि बहिणींनो, मंचावरील आमच्या सगळ्या माता भगिनी, आपण सगळ्यांना मी महिला दिनाच्या आज खूप खूप शुभेच्छा देते आणि माझ्या विषय मांडणीला सुरुवात करते. खरं म्हणजे प्रास्ताविक ऐकून मलाही थोडंसं आश्चर्य वाटलं की ताई येणार नाहीत वगैरे. मी न येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी का येणार नाही? कारण मी वारंवार प्रत्येक सभेत सांगते, प्रत्येक वेळेला बोलताना सांगते की बोलून शब्द फिरवायला मी काही रावसाहेब दानवे किंवा अण्णा हजारे नाही, मी सुषमा अंधारे आहे आणि मी माझ्या प्रत्येक शब्दावर ठाम आहे. मी शब्द फिरवत नाही, मी शब्द घुमवत नाही, मी माझ्या भूमिका बदलत नाही, मी माझ्या म्हणण्यावर प्रचंड ठाम आहे. दुसरी गोष्ट अशी की मी भीती वगैरे बाळगायचं काही कारण आहे? कारण मैं मेरे बाप की खाती हूँ, मैं किसी दलालों की दलाली थोड़ी खाती हूँ, पर बाप की खाती हूँ मैं. मी काय टेन्शन घ्यायचं काही कारण नाहीये. मंडळी, बाबासाहेबांचा खरा अनुयायी कोण या संदर्भाने म्हणणं मांडण्यासाठी मी आपल्यासमोर उभी आहे. मंडळी, 56ला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं आणि बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर एन शिवराजन जे बाबासाहेबांच्या पक्षाचे अत्यंत महत्त्वाचे एक विश्वस्त, एन शिवराजन एक स्टेटमेंट करतात आणि ते सांगतात की डेड आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन अलाइव. फार महत्त्वाचं वाक्य आहे हे. डेड आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन अलाइव, अर्थात मृत आंबेडकर
जिवंत आंबेडकरांपेक्षा प्रचंड घातक असेल. हे वाक्य का करावं लागलं? कारण बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर बाबासाहेबांच्या विचारधारेला आयुष्यभर विरोध करणारी जी मंडळी होती त्यात अनेक होते. त्यात गांधी होते, त्यात पटेलही होते. जे पटेल ज्यांचा फार मोठा पुतळा गुजरातमध्ये उभा केला गेलाय, ते पटेल बाबासाहेब घटना समितीवर जाताना बाबासाहेबांसाठी म्हणत होते की बाबासाहेब जर या घटना समितीवर येणार असतील तर मी घटना समितीची दारच काय, खिडक्या झरोके सुद्धा बंद करून घेईन, मी बाबासाहेबांना येऊ देणार नाही. विशेष की मी बाबासाहेबांना घटना समितीवर येऊ देणार नाही, त्यासाठी मी दारं आणि खिडक्या सुद्धा बंद करीन, असं म्हणणारे पटेल, पटेलाला मानणाऱ्या लोकांची सत्ता इथे येते. म्हणजे चळवळीचे पाईक किती उरलेत याचं आम्हाला उत्तर मिळतं. फार काही सांगायची गरज नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा विरोधकांना फार आनंद होतो की बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झाले ना, आता आपल्याला कोणी शत्रू उरलेला नाही, अशा काळात यांनी शिवराजांचं स्टेटमेंट आहे की डेड आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन अलाइव्ह. याचा अर्थ असा आहे की यांनी शिवराजन सुचवतात की बाबासाहेबांच्या विरोधकांनो खुश होऊ नका. बाबासाहेबांच्या विरोधकांनो तुम्ही खुश होऊ नका, कारण बाबासाहेब एकटे लढत होते तर तुम्हाला एवढं जेरीस आणलं. बाबासाहेब गेले म्हणून तुम्ही खुशीत राहायचं काही कारण नाही. जाता जाता बाबासाहेबांनी विचारांचे सुरुंग इथल्या आंबेडकरी चळवळीतल्या प्रत्येक भीमसैनिकामध्ये पेरले आहेत. या सुरुंगाचे स्फोट असे होतील की ते तुम्हाला पळताभुई थोडी करतील. आता ही गोष्ट यांनी शिवराजांनी सांगितली. त्यानंतरचा मला थोडासा एक कार्यकाळ जरा टप्प्यामध्ये सांगायचा आहे की मग बाबासाहेबांच्या नंतर काही चळवळीचे टप्पे येऊन गेले. बाबासाहेबांच्या नंतर एक महत्वाचा टप्पा आला होता, तो आला होता रिडल्स इन हिंदुइझमचा टप्पा. फार महत्वाचा टप्पा होता हा, की यातले सगळे जे रिडल्स आहेत रामकृष्ण याबद्दलची जी मांडणी आहे यावर लोक खुलून लिहू लागले, बोलू लागले. त्यात आमचे राजा ढाले असतील किंवा अनेक लोक असतील जी मांडणी करत होते. यात राजा ढाले साहेबांवर एक महत्वाची केस पडली होती. आपल्याला माहीत नसेल तर मी ती लक्षात आणून दिली पाहिजे. एका माय माऊलीवरती तिची नग्नधिंड काढली गेली. फार कठीण प्रसंग झाला आणि त्यानंतर राजा ढाले साहेबांनी एक लेख लिहिला की एखाद्या माऊलीला झाकायला जी काही साडी असेल, लुगडं असेल, इथे झेंड्याला हात लावला तर फार गहजब होतो, पण माऊलीच्या पदराला कुणी हात लावला तर कुणीही बोलत नाही. अरे तो फडकणारा झेंडा महत्वाचा की माऊलीची इज्जत झाकणारं ते लुगडं महत्वाचं. यावर देशद्रोहाचा खटला राजा ढालेंवरती त्या काळात टाकला गेला. राजा भाऊ ढाले कोर्टात उभे राहिले आणि कोर्टात उभं राहून पुन्हा एकदा ते म्हणाले की मला माझं म्हणणं मांडता आलं पाहिजे. मी जर देशद्रोही असेल तर मला तुम्हाला सिद्ध करून द्यावं लागेल की देशद्रोही कशाला म्हणतात. हा देश इथल्या नुसत्या दगडांनी बनत नाही, विटांनी बनत नाही, मातींनी बनत नाही, पर्वतांनी आणि झाडांनी आणि नद्यांनी हा देश बनत नाही. देश बनतो तो इथल्या जिवंत हाडामासाच्या माणसांनी बनतो. इथली माणसं किती सुरक्षित आहेत त्यावर देश किती सुरक्षित आहे हे ठरवलं जातं. आणि जर या देशातल्या एखाद्या माऊलीची नग्नधिंड काढली जात असेल आणि ती सुरक्षित नसेल तर विचार करावा लागेल की मी जे केलेलं वक्तव्य आहे हे देशभक्तीचं वक्तव्य आहे की देशद्रोहाचं वक्तव्य आहे. राजा ढालेंची सुटका झाली, सगळं संपलं. पण मंडळी, या निमित्ताने एक प्रश्न आपल्या मनात आजच्या काळाला निर्माण होतोय. आजही या देशामध्ये कोण देशद्रोही आणि कोण देशभक्त याची फार होड लागलेली आहे. देशभक्तीचे सर्टिफिकेट घेऊन लोक हातात फिरतायत, फक्त नावच टाकायचं बाकी असतं. जरा काही केलं की देशद्रोही, जरा काही केलं की देशद्रोही. हा म्हणजे तुम्ही काहीही बोललात की तुम्ही देशद्रोही, वंदे मातरम म्हणावं की नाही म्हणावं, लगेच तुम्ही देशद्रोही की देशभक्त ठरत राहता. मी त्याच्यावर येणार आहे, पण पहिल्यांदा मला काही महत्वाचे टप्पे सांगायचे आहेत. रिडल्सच्या काळानंतर एक महत्वाचा काळ आला, तो पॅन्थरचा काळ. हा प्रचंड भारावलेला काळ होता. या पॅन्थरच्या काळामध्ये 4 फार महत्वाची माणसं तयार झाली. त्यामध्ये पद्मश्री नामदेव ढसाळ साहेब तयार झाले, ज्यांना आम्ही आदरानं दादा म्हणतो. दादांनी त्या काळात घेतलेल्या भूमिकेवर नंतर टीका फार झाली, पण त्याच दादांचे आत्ता समष्टीसाठी सर्व काही म्हणत आता छान संमेलनं सुद्धा साजरी होतात. नामदेव ढसाळ असतील, जवी पवार असतील, अर्जुन डांगळे असतील,
किंवा ही तमाम मंडळी असेल, या सगळ्या मंडळींनी नामदार रामदास आठवले साहेब असतील, या सगळ्या मंडळींनी एक काळ गाजवला पॅन्थरचा. पॅन्थरची कामाची एक स्टाईल होती स्वतःची. पॅन्थरच्या कामाच्या स्टाईलमध्ये एक ठरलेलं होतं, नो वकील, नो अपील, नो क्रॉस, नो चीप, नो आर्ग्युमेंट, डायरेक्ट जजमेंट ठरलेलं होतं त्यांच्याकडे. हे बाकीचं काही बोलायचंच नाही. ह्याचं काय आहे, त्याचं काय आहे, आणि मग कसाबला पकडलाय का, आणि त्याला बंकरमध्ये ठेवा, आणि त्याला 10-5 कोटीचा खर्च करा, आणि त्याला मटण खिमा खाऊ घाला, चुकलाय का ठोका लगेच, चुकलाय ठोका लगेच, अशा पद्धतीची ती स्टाईल होती. पॅन्थरच्या नंतर बघा चळवळ काय पद्धतीनं डेव्हलप होत गेली. पॅन्थरच्या नंतर मग अजून एक काळ आला की या पॅन्थरच्या काळातलं माझ्या समवेत असलेले, आज ते हयात नाहीत, पण माझ्या समवेत कायम माझी अगदी म्हणजे फार मोठा आधार म्हणून माझ्या सोबत असायचे असे परळीचे आमचे भद्रे काका, जयसिंग काका भद्रे, रिटायर्ड मिलिटरीमन, महार बटालियनचा माणूस, ते मला त्या काळातल्या आठवणी सांगायचे की ताई आमच्या गावात कारणं व्हायची. कारणं म्हणजे काय, आषाढातली बकरी वगैरे कापली जायची, आणि अशी कारणं झाली की आमचे पॅन्थरचे पोरं आम्ही असे धाड 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 जायचो, आणि पॅन्थरचे ते कारणाचे जे नैवेद्य असतात ते पायाने तुडवायचो, आणि ते जे काही दगडगोट्याचे जे देव असतील त्याच्यावर अगदी लघुशंका करण्यापर्यंतची पॅन्थरच्या पोरांची तयारी असायची. म्हणजे इतका पॅन्थरने भारावलेला तो काळ होता. मग एक काळ आला त्याच्यानंतरचा की त्यानंतर एक टप्पा आला नामांतराचा. त्यावरती आता मी फार वेळ घेणार नाही, कारण महेंद्र भाऊनी ती भूमिका मांडली की नामांतराच्या काळात आम्ही 12 ते 14 वर्ष आमची गेली. अर्थात ती फुकट गेली असं पण मला म्हणता येणार नाही. त्याचं कारण असं आहे की कुठल्याही चळवळीला काही इश्यूज गरजेचे असतात. तो इश्यू इथे होता. चळवळ जिवंत ठेवण्यासाठी, ते निखारे फुलते ठेवण्यासाठी काही प्रश्न हाताळावे लागतात. इथे नामांतराचा प्रश्न हाताळला गेला. पण दादा हो, या सगळ्यांमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा रिडर्स झाला, पॅन्थर झाला, पॅन्थरच्या काळात तर आम्ही अगदीच म्हणजे सेटलही नव्हतो, संक्रमण काळ होता. नामांतराच्या काळात आमची शिकणारी पोरं जी कदाचित त्या काळात डॉक्टर इंजिनियर दिसली असती, ती नंतर कुठेतरी कारकुंडेगिरी करताना दिसली. आणि नामांतराच्या नंतर एक महत्वाचा टप्पा आला, तो आला खैरलांजीचा टप्पा. खैरलांजीच्या काळातही पुढे आमची सगळी माणसं रस्त्यावर आली, आणि जी आमची पोरं सायबर सिलिकॉन व्हॅलीमध्ये दिसायला पाहिजेत ती आता कुठेतरी डॉक्टर इंजिनियर दिसायला लागली. म्हणजे आम्ही रिव्हर्स आहोत तसं बघितलं तर. आम्ही बरेचसे बॅकस्टेज मध्ये आहोत. हे सगळं चालू असतानाच इथे चळवळीची मांडणी वेगवेगळ्या पद्धतीने चालू होती. अशीच चळवळीची मांडणी करताना ही चळवळ जर बाबासाहेबांच्या काळातली चळवळ आणि बाबासाहेबांच्या नंतरची चळवळ असं दोन्हींचा जर आम्ही पॅरलल जर काही गोष्टी केल्या तर आमच्या असं लक्षात येतं की बाबासाहेबांच्या काळातली चळवळ प्रत्येक टप्प्यावर यशस्वी होत गेली. प्रत्येक टप्प्यावर त्यांनी जे जे ठरवलं ते ते त्या काळात पार पडलं. उदाहरणादाखल मनुस्मृतीचं दहन यशस्वीपणे पार पडलं. महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह यशस्वी झाला. काळाराम मंदिराचा सत्याग्रह यशस्वी झाला. सीमा भागात घेतलेल्या महारमांग वतनदार परिषदा यशस्वी झाल्या. धर्मांतराची केलेली घोषणा ती त्यांनी तडीस नेली, आणि संविधानाचा हातात घेतलेलं काम तेही त्यांनी तडीस नेलं. म्हणजे बाबासाहेबांच्या काळातली जी चळवळ होती ती प्रत्येक टप्प्यावर यशस्वी ठरत गेली. आता बाबासाहेबांच्या नंतरच्या चळवळीचं काय झालं बरं? बाबासाहेबांच्या नंतरच्या चळवळीचं जर बघितलं तर पॅन्थरच्या काळात आमच्या पोरांनी एक मोठा, म्हणजे माझ्या आजोबांनी वगैरे मी त्या काळची पोरं असा उल्लेख करते. आत्ताचे आमच्यासाठीचे ते अत्यंत आदरणीय आमचे काका आजोबा नाना आहेत सगळे. तर त्यांनी एक मोठा दबाव तयार केला. पण दबावांनी प्रश्न सुटत नाही असं नंतर नंतर लक्षात यायला लागलं, कारण केसेस आपल्याच पोरांवर जास्तीत जास्त पडायला लागल्या. क्रिमिनल रेकॉर्ड पोरांचे तयार व्हायला लागले. त्याच्यानंतर इथे नामांतराच्याही काळात अनेक क्रिमिनल रेकॉर्ड तयार झाले. BIT चाळीतला भागवत जाधव यांच्या डोक्यात पाटा टाकणं असेल, आणि भागवत जाधवचा जागच्या जागी गतप्राण असेल. विक्रोळीची दंगल अगदी इकडे नांदेडमध्ये पोचीराम कांबळे असतील किंवा शहीद वाघमारे असतील, ही कित्येक माणसं गेली. बरं, ही जातीची होती का? तुम्ही आता पोचीराम कांबळेंची जात विचारणार का? म्हणजे
जात रक्त असं सगळं सगळं म्हणताना पोचीराम कांबळे कुठे होते? पोचीराम कांबळे वेगळ्या जातीचा माणूस होता, है की नाही? एका परंतु मग वेगळी जात म्हणून आम्ही त्यांना अवमानित करणार का? अजिबात नाही. त्याचं कारण असं आहे दादा हो की 56ला बाबासाहेबांनी आम्हाला धम्म दिला आणि धम्म देताना बाबासाहेबांनी सांगितलं की इथून पुढे मी माझा पुनर्जन्म होत आहे असे मानेल. आज पावे तो मी ज्या जुन्या मनुष्य मात्राला नीच तथा असमान मानणाऱ्या धर्मात होतो तो धर्म सोडून मी जात विरहित, फार महत्वाचा शब्द आहे, मी जात विरहित अशा धम्मामध्ये स्वतःला मी फार धन्य समजतो की मी अशा धम्मामध्ये येत आहे. वैशिष्ट्य काय आहे? फार महत्वाची गोष्ट की त्या काळात जात होती. हिंदू धर्म व्यवस्थेमध्ये जाती आहेत आणि बौद्धांमध्ये जाती नाही. हिंदू धर्म व्यवस्थेत खूप जाती आहेत, 6500 जाती आहेत. बौद्धांमध्ये जाती आहेत का? हा, आता पोट जातीच्या भानगडी करणारी लोक असतील वेगळी, अंदवन होयोकान, लाडवण होयोकान, बावनन, इनकरण, सोमसन, है की नाही? म्हणजे मला एक आजी मला भेटले आणि म्हटले, अहो तुम्ही इतकं फिरता ताई आणि आमच्या पोरीला बघा की स्थळ, अत्यंत चांगलं स्थळ बघितलं, फार भारी स्थळ बघितलं. इतक्या गरीब आजी, इतक्या गरीब पोरगी, पण पोरीच्या देखणपणावर ते म्हटलं की आम्हाला हे स्थळ पसंत आहे. पोराने कुठलाही हुंडा पाणी करणी धरणी काहीच आशा नाही आणि करायची म्हटले. बरं, आडनाव पण आपलीच, असं काही विषय नाही, असं काही आंतरजाती वगैरे नाही, पण आडनाव जरा वेगळं वाटलं आणि आजी म्हणल्या कसं की माय मला आंदवनातच वाटते, सोमच दिसत नाही काही की, म्हणजे जात फार विशेष आहे ना. आम्ही लय अवघड कंडिशन आहे आमची. एकीकडे आम्ही म्हणतो की आमच्यातली जात संपली पाहिजे, आम्ही जाती अंताचा लढा लढतोय, पण जाती अंताचा लढा लढण्याची भाषा करणारी माणसंच सगळ्यात जास्त जातीवादी होतात. तेव्हा आंबेडकरी चळवळ यशस्वी होती की त्याचं पतन होतंय, विचार करण्यासारखं आहे. जरा बघावं लागेल याच्यावर, जरा थोडी चिकित्सा करण्याची गरज आहे. बरं, त्याच्यानंतर मग नामांतराच्या नंतर खैरलांजीत तरी आपल्याला चळवळ यशस्वी झाली का? 4 लोक तिकडे गेले होते, स्पॉटवर 4 लोक गेली. आंदोलन करायला जी बाहेर पडली त्यातली 4 गेली. 4च्या बदल्यात 4चा जीव. उत्तर नाहीये चळवळीचं. आपण पुन्हा बॅक टू पवेलियन असल्यासारखे होतो. खैरलांजीच्या नंतर अजून एक महत्वाचा टप्पा आला, तो आला रिडालोसचा टप्पा. फार महत्वाचा आहे तो. रिपब्लिकन डावी लोकशाही समिती असं त्याचं नाव केलं गेलं होतं. रिडालोसच्या या प्रयोगामध्ये आम्हालाही सगळ्यांना असं वाटलं होतं की अरे यार फार भारी आहे हे सगळं, हे फार छान चाललेलं आहे. पण रिडालोसच्या त्या प्रयोगामध्ये आमच्या असं लक्षात आलं की रिडालोसमध्ये असणारे जे घटक पक्ष आहेत, मग त्यात शेकाप असेल, स्वाभिमानी असेल, जे काही असतील ती, या सगळ्या घटक पक्षांनी आपल्या रिपब्लिकन नावाच्या ज्या संघटना आणि पक्ष होते यांची मतं घेतली सगळीकडे, पण सायमल्टेनियसली जिथे कुठे निळ्या झेंड्याचा उमेदवार उभा होता त्यांना मात्र आपली मतं दिली नाही. म्हणजे इंजिनिअरिंग झालंच नाही, सोशल इंजिनिअरिंग झालंच नाही याच्यामध्ये. म्हणजे आम्ही तिथे सुद्धा थोडेसे फेल गेलो. हे सगळं झाल्यानंतर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी त्या काळात एक चांगलं आर्टिकल, म्हणजे त्याच्यानंतर बऱ्याच काळांनी एक आर्टिकल लिहिलं. त्यात ते म्हणतात की आंबेडकरी चळवळ आता संपलेली आहे. आंबेडकरी चळवळ संपलेली आहे. खरं म्हणजे हे तसं धाडसाचं विधान होतं, कारण चळवळ जर संपलेली असती तर भीमा कोरेगावच्या काळामध्ये इतके लोक असे उफाळून आले नसते. रिडालोसच्या नंतर भीमा कोरेगाव झालं आणि भीमा कोरेगावच्या काळामध्ये मी फार जबाबदारीने हे सांगितलं पाहिजे की या काळामध्ये कुणी हाक दिली असती आणि नसती तरी प्रत्येक जण रस्त्यावर आला असता, कारण प्रत्येकाला राग आला होता की आम्ही 1 जानेवारीला तिथे जाताना आमच्या हातात फक्त जेवणाची डबे आणि वाहनाची फुलं आहेत आणि त्यांनी मात्र पावसासारखा दगड आमच्या अंगावरती टाकला. नेमकं काय चाललेलं आहे? राग प्रत्येकाच्या मनात होता, त्यामुळे सगळे लोक रस्त्यावर आले होते. काही लोकांनी मला आता या 23 तारखेच्या नंतर बरंच जे संक्रमण झालं त्यात मला प्रश्न विचारलं, भीमा कोरेगाव झालं तेव्हा कुठे होता? त्या सगळ्या भावंडांना, म्हणजे खबरे असतील तर खबऱ्यांनी रेकॉर्ड करावं बरं का आणि पोचवावं, प्लीज पोचवावं की भीमा कोरेगावच्या वेळेला कुठं होता. दादा हो, मी कुठल्याही पक्षाची मेंबर नाही, कुठल्याही पक्षाची नाही. मी जशी भारी बहुजन महासंघाची मेंबर नाही तशी मी बहुजन समाज पार्टीची पण मेंबर नाही,
तशी मी इतर कुठल्या काँग्रेस राष्ट्रवादीची सुद्धा मेंबर नाही, पण तरीही मी सांगितलं पाहिजे की मी कुठे होते तर जेव्हा खैरलांजी झालं त्यावेळेला RR पाटलांच्या 6व्या मजल्यावरच्या ऑफिसला त्यांना ऑफिसमध्ये जाऊन घेराव घालणारी मी होते. मी कुठे होते जेव्हा जवखेडा घडलं त्यावेळेला पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीसना शपथविधीच्या पहिल्या दिवशी काळे झेंडे दाखवत अगदी 2 तारखेला चार्टर फ्लाईट काढून तिथे जाऊन त्या जवखेड्याच्या कुटुंबाजवळ जाऊन 5 लाखाचा चेक देणारी मी होते. मी कुठे होते तर भीमा कोरेगावच्या प्रकरणामध्ये कुठल्याही पक्षाची अगदी आम्ही हे फार ठामपणे सांगू शकतो की भारी बहुजन महासंघाचा कार्यकर्ता किंवा कार्यकर्ती नाही तर अनिता सावळे आणि सुषमा अंधारेने भीमा कोरेगावच्या प्रकरणामध्ये FIR दाखल केली होती. आम्हाला कुणाला नावं ठेवायची नाही, अजिबात नाही. आमच्या मनात प्रचंड आदर आहे. पण तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता तेव्हा भान तरी ठेवा दादा हो की आम्ही काय काम करतोय. कडूबाई खरा तुमच्याच औरंगाबाद मधले आहेत. लोक यायचे सेल्फी काढायचे, लोक यायचे नुसते त्यांच्याबद्दल बरोबर फेसबुक लाईव्ह करायचे. परंतु 8 नोव्हेंबरला कडूबाई खराचं गाणं वाढदिवसाच्या दिवशी मी औरंगाबाद मध्ये ऐकलं आणि त्यानंतर आम्ही आवाहन केलं. 4 दिवसाच्या आत कडूबाईच्या खात्यावर 7.5 लाख रुपये जमा झाले. हे आम्ही सांगितलं पाहिजे. आम्ही कुठे होतो, आम्ही काय काम करतोय. सुषमा अंधारेला चळवळीतलं किती माहिती आहे. 15 वर्ष घासलीत रे दादा हो, 15 वर्ष चळवळीमध्ये घासली आहेत आणि 25 दिवसाचं लेकरू 25 दिवसाचं लेकरू घरात ठेवून सुषमा अंधारे मान्यवर कांशीराम साहेबांचा विचार मांडायला दुबईला जाऊन आली आहे. एवढं पितं बाळ कुणी घरात ठेवणार नाही. जेव्हा 25 दिवसाच्या लेकराचा विजा निघत नाही म्हटले तर त्यावेळेला तो विजा नाही झाला तर बाळ एअरपोर्टला ठेवून दुबईला जाऊन पुन्हा एका दिवसात 1 डे रिटर्न करून त्या लेकराला दूध पाजवायला आली. ही सुषमा अंधारेचं चळवळीचं योगदान आहे. आम्हाला मोठेपणा सांगायचं नाही, अजिबात नाही, काही देणं घेणं नाही. पण फारच प्रश्न विचारले गेले तेव्हा हे सांगणं फार गरजेचं आहे. कारण काळ जरा मार्केटिंगचा आहे, काळ मोठ्या मार्केटिंगचा आणि ऍडव्हर्टायझिंगचा आहे. आता आम्ही काही प्रश्न विचारायला का बरं, आम्ही विचारले पाहिजे काही प्रश्न. भीमा कोरेगावच्या आधीची पण आम्ही काही प्रश्न विचारले पाहिजे की आमचे प्रश्न काय आहेत. नामांतर लढ्यात आम्ही एवढी सगळी नावं घेतली, या नावात कोणती नावं आहेत आपल्याला माहिती आहे. खैरलांजीच्या काळात काय झालं हे आपल्याला माहिती आहे. ह्या सगळ्या काळामध्ये आम्ही कधी कुणाला विचारलं नाही की बाबा तुझं काय, तुझं किती योगदान. आम्हाला असं वाटत राहिलो कायमस्वरूपी की आपण कोणालाही विचारू नये की तुम्ही काय करताय. जे फेसबुक आणि सोशल मीडियावर चालतं ना, तुम्ही काय केलं. मला वाटतं तुम्ही काय केलं हा प्रश्न विचारण्यापेक्षा मी काय करते याचं आत्मचिंतन करणं जास्त गरजेचं आहे. माझं कंट्रीब्युशन काय. इफ आय वॉन्ट टू ट्रिब्यूट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आय हॅव टू कॉन्ट्रीब्यूट टुवर्ड्स द मुवमेंट. जर मला बाबासाहेबांना ट्रिब्यूट करायचंय तर मला मुवमेंटला कंट्रीब्यूट करावं लागेल. हा साधा नियम मला माहिती आहे आणि ते कंट्रीब्युशन देण्याचा माझा प्रयत्न आहे. बरं, हा माझा प्रयत्न आहे. हे सगळं मी कुठून शिकले, मी कोण पोरगी. काही लोकांनी या अर्ध्या दिवसात माझी जात काढली. चांगली गोष्ट आहे बाबा. मला वाटत होतं की बुद्धिझम मध्ये जात नसते, पण मला अजूनही वाटतं होय बौद्ध जात काढूच शकत नाही. माझी जात काढायचा ज्यांनी प्रयत्न केला ते अजूनही 56च्या आधीचे महार आहेत, ते बौद्ध असू शकत नाही. कारण बुद्धिझम मध्ये जात नसते. जर मी दीक्षा घेतली मी बौद्ध आहे तर पुन्हा माझी जात का बरं शोधावी. मग काही जणांनी ट्रोल करायचा प्रयत्न केला. ट्रोल करताना काय वाईट पद्धतीने ट्रोल. अंधारे बाई अंधारात या, अंधारे बाई वाड्यावर या. अरे दादा हो, वाड्यावर जायचा जर इतिहास गिरवायचा असता तर मी कशाला बाबासाहेबांच्या मार्गाने आले असते. मी बाबासाहेबांच्या मार्गाने आले कारण बाबासाहेबांनी बुद्ध स्वीकारला आणि बाबासाहेबांनी बुद्ध स्वीकारला त्या बुद्धाने आम्रपालीला शरण आल्यावर सांगितलं की तुला अरहत पदाचा मार्ग काय. मी आम्रपाली या आधुनिक युगातली मी तुम्हाला सांगते. मला वाड्यावर यायच्या गोष्टी केल्या. कालपर्यंतची सुषमा अंधारे ताई ती एका क्षणात बाई होते. तिची भूमिका समजून न घेता आम्ही काय मांडायचा प्रयत्न करतोय, कशासाठी चाललंय हे सगळं काय आहे. दादा हो, मी विचार करते की बाबासाहेबांच्या काळापर्यंतची मुवमेंट ही प्रचंड प्रत्येक टप्प्यावर यशस्वी होते. बाबासाहेबांच्या नंतरची मुवमेंट मात्र अपयशी का बरं ठरते, विशेष महाराष्ट्राच्या संदर्भाने.
कारण बाबासाहेबांचा जन्म महाराष्ट्रात झाला, बाबासाहेब महाराष्ट्रात रुजले, फुले, शाहू, आंबेडकर महाराष्ट्रात जन्मले, महाराष्ट्रात रुजले, महाराष्ट्राच्या गावागावात कानाकोपऱ्यात त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे. असं असताना महाराष्ट्रातच ही मुवमेंट का बरं इतकी रुजत नाहीये? ही मुवमेंट यूपी मध्ये जाऊन रुजली, पण ही मुवमेंट महाराष्ट्रात का रुजली नाही? विचार करण्यासारखं आहे. सुषमा अंधारे कोण असे प्रश्न विचारताना मला हे आवर्जून सांगितलं पाहिजे की 2014ला आज महिला दिवस आहे म्हणूनही आठवते की बायकांच्या बद्दल बोलताना लोक ढिलेपणाने बोलतात की बाई पूर्णत्वाला कधी येते? जेव्हा ती आई होते तेव्हा ती पूर्णत्वाला येते. बाई पूर्णत्व आई होते तेव्हा ती पूर्णत्वाला येते. 14च्या इलेक्शन मध्ये यूपी मध्ये गांधी, वरुण गांधी हे भाजपचा प्रचार करत होते आणि प्रचार करताना वरुण गांधींनी सांगितलं की जो हात हिंदुओं के खिलाफ उठेगा वो हात धड़ से अलग किया जाएगा. जसंही वरुण गांधींनी असं म्हटलं, प्रभारी सीएम असणाऱ्या बहन मायावतींनी त्यांना सांगितलं कि यू आर गोइंग अगेंस्ट इंडियन कॉन्स्टिट्यूशन, आप भारतीय संविधान के विपरीत हो, यू आर गोइंग अगेंस्ट इलेक्शन कोड एंड कंडक्ट, ये आचारसंहिता के खिलाफ है. आणि त्यांच्यावरती कंप्लेंट झाली, अटक झाली वरुण गांधीला. वरुण गांधींना अटक झाल्याच्या नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जेव्हा ते जमानतीवर रिहा झाले तेव्हा वरुण गांधीची आई मनेका गांधी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला, हाउ डू यू फील नाउ, आप कैसा महसूस करती है? या वेळेला जर मनेका गांधी असं म्हणाल्या असत्या कि मैं महसूस कर रही हूं कि ये बीएसपी की सरकार बौखला गई है, आई एग्री, मी मान्य करेन. त्या जर म्हणाल्या असत्या बीजेपी की बढ़ती ताकत देख के मायावती बौखला गई है, आई एग्रीड, मी मान्य केलं असतं. त्या जर म्हणाल्या असत्या की इसका अर्थ यह है कि बीजेपी की विजय सुनिश्चित है, आई एग्रीड, मी मान्य केलं असतं. पण त्या काय म्हणाल्या? फार महत्वाचं वाक्य आहे, माया हो महिला दिवस आहे आज बघा. त्या काय म्हणाल्या? मैं बस इतना कहना चाहूंगी कि मायावती अगर माँ होती तो माँ होने का दर्द जानती. पिंच आउट करणे, फार महत्वाचं वाक्य आहे. मायावती अगर माँ होती तो माँ होने का दर्द जानती. त्याच्या पुढच्याच वर्षी बीएसपी बामसेपने जेव्हा मला यूपीत बोलावलं व्याख्यानासाठी आणि वाराणसीतच बोलावलं, ती वाराणसीतच सभा झाली होती आणि मी वाराणसीतच सभेला गेले. मी म्हटलं इसी मंच पर इसी शहर से कभी वरुण गांधी ने ऐसे कहा और उसे बाद में पुलिस हिरासत में लिया गया और उनकी माताजी ने जवाब दिया कि मायावती अगर माँ होती तो माँ होने का दर्द जानती. महाराष्ट्र से सुषमा अंधारे मनेका गांधी के सवाल का जवाब देने आई है. हम जवाब देने आए हैं और जवाब क्या दे रहे हैं कि मनेका जी आपने कहा कि मायावती अगर माँ होती तो माँ होने का दर्द जानती. हम आपको कहना चाहते और सुनाना चाहते हैं कि मायावती अगर माँ होती तो आपके बेटे के जैसा नालायक बेटा ही कभी पैदा न करती, जो बेटा इस तरह के जात और मजहब के फसाद लगाए जाए. ये एक ताकद है. अरे आई असणं जन्म दिल्यावरच आई होते असं नाही. येड्या हो तुम्ही, लेकरं जन्माला घालायला काही अक्कल लागत नाही. येड्या खुल्याला लेकरं होतात, येड्या खुल्याला लेकरं पैदा करायला अक्कल लागत नाही. आपण म्हणतो की नाही हो लय भोळा आहे हो, त्याला काय कळत नाही, लय भोळा आहे. बघा भोळ्याला 100 रुपयाची नोट द्या फाडायला सांगा बरं, फाडते का भोळ? नाही फाडत. लय भोळा आहे हो, त्याला काय कळत नाही हो, लय भोळा आहे. भोळ्याचं लग्न करून द्या बरं, 2 वर्षात 3 लेकरं खपखपा होते भोळ्या. भोळ्याचा आणि लेकरं पैदा करायचा संबंध नाही दादा हो. लेकरं पैदा करायला अक्कल लागत नाही, पैदा केलेल्या लेकरांना एक सुयोग्य भविष्य द्यायला अक्कल लागते. भविष्य देता आले पाहिजे. सावित्रीमाईंची आणि क्रांतीबाईंची स्वतःची अशी कुठली संतान नव्हती, पण तरी सुद्धा सावित्रीमाईंना माझ्यासारख्या अनगिनत लेकी आज आई म्हणतात. कारण मूल जन्माला घातलं नाही तरी आमच्या सारख्या मुलांना फुलासारखं वाढवलं आणि आज आम्हाला हा वारसा दिला विचारांचा.
की आम्ही भावनिक न होता आम्ही वैचारिक पातळीवर काही मांडणी केली पाहिजे. आम्ही मांडणी करायला आले. त्या सावित्रीमाईंचा आणि त्या क्रांतिबांचा बाबासाहेब गुरु म्हणून स्वीकार करतात. काय कारण असेल बरं? कारण बाबासाहेबांच्या डोक्यात जातीपेक्षा विचार मोठा आहे. मगाशी चोखाबारांचा विचार संदर्भ निघाला. संत चोखामेळा मांडणी करतात. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जसं ठेवलंय तसं राहा असं ते सांगतात. आणि बाबासाहेब सांगतायत की संघर्षशील लोग ही परिवर्तन की परिभाषा समझ सकते हैं. संघर्ष करना चाहिए. ठेविले अनंते तसंच नाही. आणि म्हणून बाबासाहेब चोखामेळांच्या ऐवजी क्रांतिबांना गुरु मानतात. पण क्रांतिबांची आणि बाबासाहेबांची जातकुळी एक नसते, विचारकुळी मात्र एकच असते. शाक्य कुळातल्या बुद्धांना बाबासाहेब गुरु मानतात. तसं पाहिलं तर रूढार्थाने तथागतांची आणि बाबासाहेबांची जात एक नसते, परंतु विचारकुळी मात्र एक होती. आणि तिसरे गुरु कबीर, जे कबीर लिहितात, जाती न पूछो साधू की. फार महत्वाचं आहे. जाती न पूछो साधू की, पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का, पड़ी रहने दो म्यान. की तर जात विचारायची गरज नाही, ज्ञान महत्वाचं आहे. जातीचा होय, माझ्या जातीचा माणूस आहे, माझा सोयरा आहे, पण माझीच गैरसोय करतोय. उपयोग काय? सोय बघेल तो सोयरा, गैरसोय करेल तो कसा जो सोयरा. एखादी व्यक्ती आमच्या जातीची आहे का, यापेक्षा ती व्यक्ती आमच्या प्रवृत्तीची आहे का, हा विचार फार मोठा होता. याच्यावरती बाबासाहेब तिघांना गुरु मानतात. बुद्ध, फुले, कबीर या तिघांना गुरु मानतात. आणि बाबासाहेब पुढे चालत राहतात. बाबासाहेब पुढे चालताना एक त्रिसूत्री आपल्याला बहाल करतात. ती त्रिसूत्री बहाल करताना बाबासाहेब सांगतात की आमच्याकडे प्रज्ञा, शील आणि करुणा असलं पाहिजे. आम्ही प्रज्ञावान असलं पाहिजे. म्हणजेच काय? आमच्याकडे समुत्पत्तीवाद असला पाहिजे. म्हणजेच काय? आमच्याकडे कार्यकारण भाव असला पाहिजे. म्हणजेच काय? प्रत्येक गोष्ट का घडते, कशी घडते, त्याचं कारण शोधता आलं पाहिजे. फार महत्वाचं आहे. प्रत्येक गोष्ट का घडते, कशी घडते, त्याचं कारण शोधता आलं पाहिजे. मी जेव्हा केडरला बसायची तेव्हा मला केडर देणारे आमचे आरडी जोगदंड, आरडी सांगायचे, ताई लक्षात ठेवायचं बरं का. काय लक्षात ठेवायचं? लोक काय बोलतात हे नाही लक्षात ठेवायचं. लोक काय बोलतात यापेक्षा लोक काय राखून ठेवतात हे शोधून काढणं म्हणजे राजकारण असतं. ते राखून काय ठेवतात, काय बोलतात त्याच्यापेक्षा. म्हणजे बघा की राखून ठेवणं जे आहे त्याला ज्याला शोधता आलं पाहिजे. दादा हो, बाबासाहेब प्रज्ञा सांगतात, शील सांगतात, करुणा सांगतात. करुणा, फॉरगेट अँड फॉरगिव्ह, फार महत्वाचं आहे. विसरा आणि क्षमा करा. खुन्नस पोटात ठेवू नका. डाव पोटात ठेवून चालू नका. डाव खुन्नस पोटात ठेवाल, कपटीपणाने वागाल तर तुम्ही अजूनही बुद्धिझम कदाचित स्वीकारू शकला नसाल. प्रचंड करुणेने राहावे लागेल. पुढे बाबासाहेब अजून 3 गोष्टी सांगतायत आम्हाला. बुद्ध, धम्म आणि संघ. फार महत्वाच्या गोष्टी आहेत की आम्हाला बुद्ध कळला पाहिजे. बुद्ध काय? बुद्धं शरणं गच्छामी म्हणजे बुद्ध. बुद्धच बुद्धाला म्हटले असतील का बुद्धं शरणं गच्छामी? सगळ्यात सुरुवातीला बुद्ध म्हटले असतील. आणि बुद्धच बुद्ध म्हणतील का? बुद्धं शरणं म्हणजे मी बुद्धाला अनुसरतो. म्हणजे काय? मी बुद्धीला अनुसरतो, मी प्रज्ञेला अनुसरतो, मी प्रतीत समुत्पत्तीवाद लक्षात घेतो, मी विज्ञानवादाला अनुसरतो. बुद्धं शरणं. धम्मं शरणामी, मी धम्माला अनुसरतो, मी नैतिकतेला अनुसरतो. संघं शरणं गच्छामी म्हणजे काय? मी ऐक्याला अनुसरतो. बुद्धांनी वज्जींना संदेश देतानाही सांगितले होते की वरचेवर एकत्रित येत चला. जितके तुम्ही एकत्रित याल तितकी तुमची ताकद वाढेल. एकत्रित येणं गरजेचं आहे. संघ ही फार महत्वाची गोष्ट होती. यावरूनच बाबासाहेबांनी आम्हाला 3 सूत्र दिली. त्या 3 सूत्रात बाबासाहेब सांगतात की शिका. काय शिकायचंय? मनोवाद्यांचे डाव शिका. शिका. तुम्हाला मनोवाद्यांनी काय पद्धतीने गुलाम ठेवले आणि गुलाम ठेवण्याच्या ज्या नव्या नव्या ते क्लुप्त्या काढतात त्या क्लुप्त्या तुम्ही शिका. संघटित व्हा. संघटित कधी? तोरणादारी का मरणादारी नाही. नुसतं परभणीला तिकडे दर्ग्याला पीर बाबाला बकरी कापायला जाताना नाही. संघटित व्हा. संघटित व्हायचंय कुठे? अरे आपल्या उत्कर्षासाठी संघटित व्हा.
आणि संघर्ष करा इथल्या अन्यायाविरुद्ध, इथल्या मनोवादाविरुद्ध, इथला जो जातीवाद आहे त्या जातीवादाच्या विरुद्ध, इथल्या पुरुषसत्ताक परिस्थितीविरुद्ध तुम्ही संघर्ष करा. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. 3 गोष्टी बाबासाहेब सांगतात. बाबासाहेब हे सगळं सांगताना बाबासाहेबांनी स्वतःच्या भावना कधीही आपल्या कामाच्या आड येऊ दिल्या नाही. बाबासाहेब प्रचंड वैचारिक होऊन काम करतात. कधीही आपल्या घराचं, आपल्या भावनेचं, रमाईंचं किंवा आपल्या कुटुंबाच्या हानीचं भांडवल ते करत नाही आणि काम वाढत जातं. बाबासाहेबांच्या नंतर आता फरक हा आहे की बाबासाहेबांच्या काळात चळवळ फार सक्सेस होती आणि बाबासाहेबांच्या नंतर चळवळ प्रत्येक टप्प्यावर ढेपाळल्यासारखी का बरं झाली? काय कारण असतील? ती कारण शोधल्यावर आपल्या लक्षात येतं दादा हो. त्यातलं एक महत्तम कारण असं आहे की बाबासाहेबांच्या काळातली चळवळ ही व्यक्ती केंद्रीय असण्यापेक्षा ती विचार केंद्रीय चळवळ होती. विचारधारेला फार महत्व होते. व्यक्तीला महत्व देण्यापेक्षा विचारधारेला महत्व द्यायचे या न्यायाने मांडणी चालू होती. बाबासाहेबांच्या काळातली चळवळ पॉवरफुल ठरते कारण बाबासाहेबांच्या काळात बाबासाहेब प्रत्येक टप्प्यावर स्वतःला बदलत ठेवतात. बाबासाहेब प्रत्येक टप्प्यावर स्वतःला बदलत नेत आहेत. परिवर्तन ही सृष्टी का नियम आहे. चक्र फिरतं आहे, चक्र फिरत राहतं. तुम्हाला परिवर्तनशील निर्णय घ्यावे लागतील. ॲडमंड राहून चालणार नाही. तुम्हाला परिस्थितीनुसार स्वतःला बदलत राहावं लागणार आहे कारण हा काळ बदलणारा आहे. बाबासाहेब प्रत्येक वेळेला लढ्याची अस्त्र सुद्धा बदलत जातात. लढे वेगवेगळ्या पद्धतीने देत आहेत. कधी सत्याग्रहाचा लढा आहे, कधी पार्टिसिपेटचा लढा आहे, कधी अलगावतेचा लढा आहे, कधी लिहून आहे, कधी प्रॅक्टिकल आहे, कधी थेअरी आहे. बाबासाहेबांच्या लढ्याची अस्त्र बदलत जातात. आता या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला इथून करून चळवळ पुढे न्यायची. महाराष्ट्रातल्या चळवळीचा विचार करता महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे जेवढ्या काही चळवळी झाल्या त्यात एक आम्हाला फरक नक्की दिसतो की आम्ही एक्सपेरिमेंटल टूलपेक्षा इमोशनल टूलवर जास्त काम केलेलं दिसतं. आम्ही एक्सपेरिमेंटल टूलवर काम करत नाही आहोत, आम्ही इमोशनल टूलवर काम करतोय असं आमच्या लक्षात येतं. आता हे इमोशनल टूल काय आहे बरं? तर इमोशनल टूल म्हणजे काय की आम्ही जी काही आम्हाला सामग्री दिली आहे आणि जी काही थेअरी दिली आहे, जी सैद्धांतिक मांडणी दिली आहे, त्या सैद्धांतिक मांडणीत प्रश्न टाकून उत्तरं घेण्यापेक्षा आम्ही भावनिक होऊन प्रश्नाची उत्तरं शोधतोय का? बघा, तुम्ही सगळे भावनिक आहात का? तर तुम्ही म्हणाल नाही ताई, आम्ही फार वैचारिक आहोत. चला, नाव आय जस्ट वॉन्ट टू डू वन एक्सपेरिमेंट ऑन ऑल ऑफ यू. मला तुमच्या सगळ्यांवर प्रयोग करायचा आहे की तुम्ही भावनिक आहात की वैचारिक आहात. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती असेल, मी काही घोषणा देईल, तुम्ही डोकं शांत ठेवून माझ्या पाठोपाठ त्या घोषणा द्यायच्यात. मी काही घोषणा देणार आहे, तुम्ही माझ्या पाठोपाठ मला साथ द्यायची आहे. फक्त डोकं शांत ठेवा, डोकं जाग्यावर ठेवा, अजिबात भावनिक होऊ नका, विचार करून घोषणा द्या आणि सगळे एका आवाजात घोषणा देऊया. हा, पहिली अट काय की डोकं शांत ठेवूया, भावनिक व्हायचं नाही, वैचारिक व्हायचं, विचार करायचा आणि मग घोषणा द्यायची. आणि घोषणा देताना सगळ्यांनी द्यायची, कंपाऊंडच्या बाहेरचे, कंपाऊंडच्या आतले, भलेही कुठल्या गटातटाचे असो, भलेही कुठल्या पक्ष संघटनांचे असो, बाबासाहेबांचे छावे आहेत म्हणून घोषणा द्यायची. तरणे ताटे, म्हातारे, कोतारे, पोरो टोरो, लेकरो, बाळ, आया बाया सगळ्यांनी घोषणा द्यायच्या. दणक्यात घोषणा द्यायच्या. जे दलाल एजंट असतील ते घोषणा देणार नाहीत, जे इमानदार भीमसैनिक असतील ते घोषणा देतील. दणक्यात, भावनिक न होता एका आवाजात हा परिसर दुमदुमून गेला पाहिजे. चला, एका आवाजात, दणक्यात, बाया, पोरं, म्हातारे, कोतारे, लेकरो, बाळ, आया बाया सगळ्यांनी घोषणा द्यायच्या. बोला, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांतिमान ज्योतिबा फुलेंचा, रामदेव बाबांचा. काय म्हटलं होतं मी शुद्ध मराठीत सांगितलं होतं, मी शुद्ध मराठीत बोलले होते
मी शुद्ध मराठीत म्हटलं की आम्ही एक्सपेरिमेंटल टूल पेक्षा इमोशनल टूल वर जास्त काम करतो. मी शुद्ध मराठीत म्हटलं की भावनिक होणं थांबवूया. मी शुद्ध मराठीत म्हटलं की डोकं शांत ठेवा. मी शुद्ध मराठीत म्हटलं की भावनिक न होता डोकं शांत ठेवून विचार करून घोषणा द्या. एकदा सोडून 5 ते 7 वेळा मी तुम्हाला सूचना केली. रामदेव बाबाचा म्हटल्यावरही तुम्ही कस काय हो म्हणला, कस काय जय असं म्हणला. कोण आहोत आपण? उत्तर द्यायची आहेत मला. मी पुढे पुढे येणार आहे. असं कसं काय झालं बरं? कशामुळे झालं बरं असं सगळं? मानसशास्त्र याच्या पाठीमागे, सायकोलॉजी आहे. सायकोलॉजी काय आहे माहितीये का? मी तुम्हाला सूचना नक्की केली विचारवंतासारखी, पण सूचना करता करता आज मी तुम्हाला पॅम्परिंग केलं, मी तुम्हाला बूस्टअप केलं, मी तुम्हाला हिप्नोइट केलं, मी तुम्हाला संमोहित केलं आणि मी तुम्हाला म्हटलं, मी बोलता बोलता तुम्हाला माझ्या कह्यात घेतलं. बोलता बोलता मी तुमच्यावर अशी काही संमोहन विद्या चालवली आणि मी ठरवून सुरुवातीला बाबासाहेबांची घोषणा दिली. तुम्ही पिघलणार, आप पिघल गए साहब. मी जशी बाबासाहेबांची घोषणा दिली, वाटणार आहे ना, आतडय ना, आपलं तुटतय ना, आपण लगेच असे म्हणजे आपल्या धमन्यात सळसळायला लागलं. आपलं रक्त असं सळसळायला लागलं, गरम झालं, मेंदू असा एकदम गरम झाला. मी पहिली घोषणा दिली, दुसऱ्या घोषणेच्या वेळेला तर तुम्ही अजून सळसळलात. आता काय रक्त असं उफाळून बाहेर येते का काय असं झालं. आणि तितक्यात मी डाव साधला आणि तिसरी घोषणा दिली. तेव्हा तुमचा मेंदू काम करत नव्हता. सायकोलॉजी आहे दादा हो. याचा अर्थ काय माहितीये? अशाच पद्धतीने आम्हाला भावनिक केलं जातं. बाबासाहेबांचा विजय असो, क्रांतिबांचा विजय असो, असं म्हणता म्हणता काही गल्ला भरू ऐऱ्या गैऱ्या नथू खैऱ्यांचाही विजय असो करून घेतला जातो आणि आम्ही विजय असो म्हणतो. हम सोचते नहीं कि क्या हो रहा है क्या नहीं हो रहा है. कोई हमें ऐसे ही इमोशनल बनाई जाता है और हम इमोशनल हो जाते हैं. हम सोचते नहीं कि हमारे लिए बाबा साहब ने इमोशनल टूल नहीं बल्कि एक्सपेरिमेंटल टूल दिया था. एक्सपेरिमेंटल टूल की बात होनी चाहिए. मग एक्सपेरिमेंटल टूल काय आहे बरे? चला जरा एक्सपेरिमेंटल टूल कडे जाऊया. एक्सपेरिमेंटल टूल वापरला तर मान्यवर कांशीराम साहेबांनी. मी जसा क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांचा नंतर, बुद्धांच्या नंतर, कबीरांच्या नंतर या तिघांचे सर्वोत्तम शिष्य म्हणून मी बाबासाहेबांचा उल्लेख करते. बाबासाहेबांच्या नंतर ते एक्सपेरिमेंटल टूल प्रत्यक्षात उतरवायचं काम ज्यांनी केलं त्या मान्यवर कांशीरामजींचा कामाची पद्धत मी आपल्याला सांगितली पाहिजे की एक्सपेरिमेंटल टूल काय होता. पहिल्यांदा काढला परिवर्तनी सृष्टी का नियम आहे. टप्प्याटप्प्याने संघटन वाढवले. पहिल्यांदा DS4 ला सुरुवात केली. DS4 मध्ये सांगितलं की इथल्या सगळ्या दलित शोषित श्रमिक सगळा समाज जो आहे हा सगळा समाज एकत्र करावा लागेल. दलित शोषित श्रमिक समाजाला त्यांचे प्रश्न सांगावे लागतील. त्यांना हे लक्षात आणून द्यावं लागेल की गुलाम लोगों को पहले गुलामी का एहसास करा दो तभी तो वो बोल पड़ेंगे. त्यांना सांगावं लागेल की विचार परिवर्तन ही हरि परिवर्तन का मूल है. त्यांना हे सांगावं लागेल की संघर्षशील लोग ही परिवर्तन की परिभाषा समझ सकते हैं. डायरेक्ट त्यांना सत्ताधारी नाही सांगितलंय, आधी माणसं एकत्रित केली. DS4च्या नंतर लक्षात आलं की अरे संघटन वाढवायचंय, संघटनला थोडंसं अर्थकारण सुद्धा गरजेचं आहे. बामसेफची उभारणी झाली. अधिकारी कर्मचारी वर्गांचं संघटन सुरू झालं. अधिकारी कर्मचारी वर्गांच्या संघटनमध्ये केडर सुरू झाले आणि सांगितला TTT फॉर्म्युला. व्हॉट इज TTT फॉर्म्युला? बाबासाहेबांनी आम्हाला पहिल्यांदा त्रिसूत्री दिली. प्रज्ञाशील करुणा बुद्धांनी सांगितली. बुद्ध धम्म संघ आम्हाला मिळाला. बाबासाहेबांनी त्याला पुन्हा 3 मंत्र जोडले. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आणि मान्यवर कांशीरामजी सुद्धा पुन्हा 3 मंत्र आम्हाला देतात. त्याला आम्ही TTT फॉर्म्युला म्हणतो. TTT फॉर्म्युला म्हणजे काय? फर्स्ट T टाइम, सेकंड T टॅलेंट अँड थर्ड T ट्रेझरी. काय करा तुम्ही या चळवळीला काय देऊ शकता सांगा? काय तुम्ही या चळवळीला टाइम देऊ शकता? या चळवळीसाठी वेळ द्या. काही लोक म्हणतात की चळवळीला द्यायचं म्हणजे पैसे द्यायचे का? ट्रेझरी हा एक मुद्दा आहे, पण ज्यांना ट्रेझरी देणं शक्य नाही ते ट्रेझरी देऊ नका. तुम्ही तुमचा टॅलेंट देऊ शकता का सांगा? या चळवळीला तुमच्या बुद्धिमत्तेची गरज आहे. मला फार अभिमान आहे की आज घडीला महाराष्ट्रात, भारतात, अगदी सगळीकडे ब्राह्मणानंतर किंबहुना ब्राह्मणांच्या बरोबरीने
सगळ्यात जास्त शिकलेला, पुस्तकं वाचणारा आणि सगळ्यात जास्त श्रवणशील ऐकणारा, चिंतन करणारा समाज हा आंबेडकरी समाज आहे. टॅलेंट आहे आमच्याकडे. ट्रेजरी देऊ शकला ट्रेजरी द्या, ट्रेजरी नाही देऊ शकला टॅलेंट द्या. टॅलेंट नाही देऊ शकलात हरकत नाही, ट्रेजरी ही देऊ नका, टॅलेंटही देऊ नका. टाइम देऊ शकता का सांगा? या चळवळीला तुमचा टाइम गरजेचा आहे. ज्यांना कुणाला जे शक्य असेल यथाशक्ती. धम्मदान म्हणजे फक्त पैशाचे दान नाही, धम्मदान म्हणजे ट्रेजरी, टॅलेंट, टाइम तिन्हींचा संगम आहे. यातलं जे ज्याला शक्य असेल त्याने ते या चळवळीसाठी दिलं पाहिजे आणि ही चळवळ पुढे नेली पाहिजे. आणि पुढे गेल्यावर बाबासाहेब कांशीरामजींच्या लक्षात येतं की खूप लढे लढतोय, खूप प्रश्न सोडवतोय, पण हे सगळं करता करता आपल्याला काही नवीन करता येऊ शकेल का? आणि मग राजकीय दिशा, मग राजकीय पाऊल मान्यवर कांशीरामजी उचलतात. हे राजकीय पाऊल मान्यवर कांशीरामजी उचलतात. आणि मी जेव्हा सांगते की बाबासाहेबांचा सर्वोत्तम शिष्य, मला असं वाटतं की बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून मान्यवर कांशीरामजींनी ते काम फार वेगात पुढे नेलं. त्याची काही कारणं पण मी सांगितली पाहिजे. दादा हो, नामांतराचा लढा नक्कीच महत्वाचा होता. नामांतराच्या लढ्यामध्ये जी जी माणसं आमची जायबंदी झाली त्या सगळ्यांना सॅल्यूट, मानाचा जय भीम, क्रांतिकारी जय भीम. पण असं जरी असलं तरी एक दुसरी गोष्ट अजून लक्षात घ्या की एका विद्यापीठाच्या नामांतरासाठी जर आम्हाला इथे 12 ते 14 वर्ष लागतात, अगदी त्याच वेळेला जिथे सत्ता येते या विचारांची तिथे मात्र एकाच वेळेला शहरांची, जिल्ह्यांची आणि विद्यापीठांची नावं सुद्धा आम्ही फटाफट बदलू शकतो. आम्हाला ते जमू शकतं, आम्हाला ते करता येऊ शकतं, कारण एक्सपेरिमेंटल टूल तिथे असतं. आम्ही या सगळ्या मुवमेंटकडे बघताना जो विचार इथे मांडला गेला, ज्या विचारांच्या अनुषंगाने हा कारवा पुढे निघाला, हा कारवा पुढे निघताना इथे जा आणि तुमच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात व्हायचंय असं आम्ही सांगतोय. दादा हो, आम्ही सगळ्यांना हे नक्की सांगतोय की जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात व्हायचंय. पण शासनकर्ती जमात अशीच होईल का सांगा? दादा हो, शासनकर्ती जमात होणे म्हणजे खायच्या गोष्टी नव्हे. शासनकर्ती जमात जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला नक्कीच शासनकर्ती जमात ही नुसत्या बोलण्याने होत नाही, ती नुसत्या गर्दीने सुद्धा होत नाही. शासनकर्ती जमात, कारण नुसत्या गर्दीने जर झालं असतं तर राज ठाकरेंच्या सभांना किती गर्दी जमते, सत्ता कुठे येते. समीकरण फार वेगळं आहे. शासनकर्ती जमात होण्यासाठी ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी पहिल्यांदा नीट समजून घ्या. एक, आम्हाला त्याच्यासाठी वामनदादांचं एक वाक्य फार महत्वाची कविता आहे. मला मगाशी ते गाणं म्हणणारे जे दादा होते ते फार चांगलं गाणं म्हणत होते. वामनदादांच्या गाण्यामध्ये असं सांगितलं की भीमा तुझ्या विचारांचे 5च लोक असते, तलवारींचे त्यांच्या न्यारेच टोक असते. भीमा तुझ्या विचारांचे 5च लोक असते, तलवारीचे त्यांच्या न्यारेच टोक असते. हे तलवारीचे न्यारेच टोक 5 लोक म्हणजे 5 व्यक्तींचा विचार मांडला असेल का बरं मान्यवरांनी? 5 व्यक्तींचा विचार वामनदादांनी मांडलाय का? तर नक्कीच नाही. 5 लोक असं जेव्हा वामनदादा म्हणतात तेव्हा वामनदादा 5 गुणांची चर्चा करतात. हे जरा समजून घ्या. हे 5 गुण कुठले आहेत? तर यातला एक संघटन कौशल्य, दुसरं नेतृत्व, तिसरं आयडियोलॉजी, चौथं शिस्त आणि 5वं या सगळ्यांना बांधून ठेवण्यासाठीचं वक्तृत्व. कुठलीच एक गोष्ट कमी नाही. 5ही गोष्टी आम्हाला लागणार आहेत. आम्हाला वक्तृत्वही हवंय, आम्हाला विचारधाराही हवी आहे, आम्हाला नेतृत्वही हवंय, आम्हाला संघटन कौशल्यही हवं आहे. हे सगळे गुण आपल्यामध्ये आहेत दादा हो, हे सगळे गुण आपल्याकडे आहेत. आपल्यामध्ये उत्कृष्ट संघटन कौशल्य असणारी माणसं आहेत, आपल्यामध्ये प्रचंड आयडियोलॉजी देणारी माणसं सुद्धा आहेत, आपल्यामध्ये प्रचंड ऊर्जा असणारी आणि अत्यंत फरड वक्तृत्व असणारी सुद्धा माणसं आहेत, आपल्यामध्ये नेतृत्व करू शकणारी सुद्धा माणसं आहेत. पण चळवळीचा नियम सांगतो की हे 5ही गुण एकत्र असले पाहिजे. चळवळीचा नियम सांगतो की वक्तृत्व, नेतृत्व, विचारधारा, शिस्त हे सगळे गुण एकत्र पाहिजेत. हे जर विखुरलेले असतील तर ते चालणार नाहीत. आम्ही विखुरलेल्या अवस्थेत आहोत का?
मग आम्हाला काय करावं लागेल तर आम्हाला पहिली गोष्ट आमच्यातल्या थिंकर्सचे टँकर करावे लागतील. आम्ही थिंकरचे टँकर केलेले आहेत का विचार करा. म्हणजे बघा मी इमोशनल टूलवर बोलायचा प्रयत्न करते की जोपर्यंत थिंकरचे टँकर होत नाहीत, आयडियोलॉजी होत नाही, तोपर्यंत ते जमणार नाही. उदाहरणादाखल लोक म्हणतात काँग्रेस वाढते काँग्रेस वाढते. त्याचं कारण असं असतं की पटेल आणि गांधी पासून ते आत्तापर्यंत काँग्रेसची विचारधारा मांडणारे लोक ठरलेले आहेत. आम्ही म्हणतोय भाजप वाढते भाजप वाढते, पण RSS, बजरंग दल किंवा हिंदू जनजागृती किंवा विश्व हिंदू परिषद, ABVP यासारख्या संघटना त्यांचा थिंक टँक म्हणून काम करतात. ते त्यांना थिंक टँक पुरवतात. आम्ही जेव्हा सांगतो की UP मध्ये सत्ता येऊ शकते, UP मध्ये बसपाची सत्ता येते, कारण बामसेफ नावाचा थिंक टँक त्याच्या पाठीशी असतो. महाराष्ट्रात आपल्याकडे थिंक टँक आहे का? थिंकर खूप आहेत, पण थिंकरचा टँकर मात्र तयार होत नाही. थिंकर आपापल्या वेगवेगळ्या लाईनने जातात आणि त्याची एका मुशीतनं एक ॲटॉमिक पॉवर तेवढी बनत नाही. अडचण तिथे आहे. आमची दुसरी अडचण काय आहे? आम्ही इमोशनल फार आहोत, प्रचंड इमोशनल आहोत, पण आमच्या लक्षात येत नाहीये की जर सत्ताधारी जमात आम्हाला व्हायचं असेल तर आमचं अर्थकारण सुद्धा महत्वाचं असेल. आम्ही अर्थकारणाचा काही विचार केलाय का? विचार करा दादा हो. बघा महाराष्ट्रामध्ये देबरा, कोबरा, काबरा, चिबरा, रुबरा ह्याच्या सगळ्या पोटजाती आहेत ना. देबरा म्हणजे देशस्थ ब्राह्मण, रुबरा म्हणजे ऋग्वेदी ब्राह्मण, काबरा म्हणजे कायस्थ ब्राह्मण, कोबरा म्हणजे कोकणस्थ ब्राह्मण आणि चिबरा म्हणजे चित्पावन ब्राह्मण. ह्या ज्या सगळ्या जाती आहेत याच्यामध्ये साबरांची जी संख्या आहे, सारस्वत ब्राह्मणांची, ती महाराष्ट्रात फक्त 1 लाख लोक मुश्किलीने सापडतील. ज्यांचे 1 लाख लोक आहेत त्यांची बँक मात्र शेकडो करोडोची उलाढाल करणारी सारस्वत बँक आहे. 1 लाख ज्यांचे लोक आहेत. आपली लोकसंख्या किती आहे बरं? आपली लोकसंख्या 10 ते 12 कोटीच्या पुढे. मला सांगा बाबासाहेबांच्या नावाची एखादी बँक आहे का आपल्याकडे? आपण म्हणतो की नाही आमचा बाप बाबासाहेब आहे, आमचा बाप बाबासाहेब आहे, बाबासाहेबांच्या नावाची आमच्याकडे बँक आहे का? आता 14 एप्रिलला बॅनर लागतील हो, चिक्कार बॅनर लागतील. गॉगल एकाचा, मोबाईल दुसऱ्याचा, फोटो तिसऱ्याचाच, आणि बॅनरचं बिल कोणी चौथाच द्यायला. काय खिशात न द्यायचे काय त्याला? बॅनर खूप लागतील. अरे पण आमच्या चळवळी नुसत्या बॅनरवरच होणार का बरं? आमच्या चळवळी ग्राउंडवर, ग्रासरूटला कधी होणार? चळवळ ग्रासरूटला तेव्हा उतरली म्हणतात जेव्हा आम्ही बूथ बांधणी करतो. चळवळ ग्रासरूटला तेव्हा म्हणतात जेव्हा आम्ही इथे सेक्टर बांधतो. सेक्टर आणि बूथ बांधणं जमते का बरं आम्हाला? उदाहरणादाखल तुम्हाला सांगते दादा हो, आपण बॅनरवर बघतो भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, भाऊंची बायको दुसऱ्याच्या वावरात खुरपायला, दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, दादाच्या घरचं कनेक्शन कट केलंय, लाईट भरायला पैसेच नाहीत. उपयोग काय? बॅनरवर चळवळी होत नाहीत रे दादा हो. लक्षात घ्या, RSSच्या कुठल्याही निवडीचे बॅनर लागत नाही. RSSच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसाचे बॅनर लागत नाही, पण त्यांच्या चळवळी अंडरग्राउंड बांधल्या जातात आणि पक्क्या बांधल्या जातात. आपण जरा बॅनर प्रेमात पडलोय का? चळवळी आम्हाला ग्राउंडला बांधाव्या लागतील. मी बूथचा विचार का मानते? मी बूथचा विचार याच्यासाठी मानते की समजा परळी विधानसभा मतदारसंघ आहे, परळी विधानसभा 233 मतदारसंघ, बूथ किती असतात तिथे? तिथे बूथ आहेत 306. 306 बूथला एजंट किती लागतात? आत 306 आणि मध्ये 306, 612 लागतात. 612 एजंट, 612 एजंट जेव्हा तुम्ही जमा करायला जाता ना, तोंडाला फेस येतो. इमानदार 612 लोक सापडत नाहीत. आणि 612 लोक इमानदार शोधले जरी तुम्ही तर ती लोक सांगतात कशी? आम्ही जेव्हा बसपाच्या वगैरे प्रचारात तिथे जायचो तर त्यावेळेला आम्हाला लक्षात यायचं. आम्ही जेव्हा चळवळीच्या उमेदवारांच्या प्रचारात जायचो तेव्हा लक्षात यायचं, माणसं काय सांगायची कार्यकर्ते, ताई पंकुताईच्या बूथवर बूथ एजंट म्हणून थांबण्यासाठी खाणं पिणं सोडून 5,000 रुपये एका दिवसाला दिले. पंकुताईच्या बूथवर खाणं पिणं सोडून एका दिवसाला 5,000 रुपये दिले.
दादा हो 5000 हे मी 2009चं सांगते तुम्हाला. 5000 गुणिले 612 किती होते सांगा. आपल्याकडे आमदार खासदारकीचा फॉर्म आपण भरायचं म्हणतोय, पण आमदार खासदारकीचा फॉर्म भरण्यासाठी नुसती लोकसभा मतदारसंघाची यादीच छापा, बाकी काही करू नका. कारण राष्ट्रीय पक्षाला यादी मिळणार आहे की नाही. ज्यांचं चुनाव चिन्ह आहे त्यांना यादी मिळणार आहे, आणि ज्यांचं चुनाव चिन्ह नाही त्यांना यादी पैसे भरून झेरॉक्स करून घ्यावे लागणार आहे. नुसत्या याद्या जरी झेरॉक्स करायच्या म्हटल्या तर 2 लाख रुपये पुरत नाहीत. पहिला फेस तर तिथंच येतोय. दादा हो, अर्थकारण पक्के करावे लागेल. नुसत्याच हवेत गप्पा करून चालणार नाही. आम्हाला आमचे अर्थकारण पक्के करायचे आहे. एक्सपेरिमेंटल मुवमेंट आहे हे, इमोशनल नाही, हे एक्सपेरिमेंटल आहे, हे प्रयोगाचं आहे. बरं, या सगळ्यांमध्ये बघा आम्ही बॅनर खूप लावतोय चळवळीत, आणि आमच्या जयंतीला तर खूप आमची शहरं दिसत नाहीत इतके बॅनर असतात आमच्याकडे. चिक्कार बॅनर असतात सगळ्यांचे. आता हे सगळं चालू असताना दादा हो, एकट्या आपण मुंबईचा विचार करू किंवा एकट्या औरंगाबादचा विचार करू. औरंगाबादमध्ये किती जयंती मंडळ असतील बरं? मी फार कमी धरते, 200 धरते. त्याच्यापेक्षा जास्त येतील पण मी 200 धरते. 200 जयंती मंडळ, एका जयंती मंडळाचा कमीत कमी खर्च 2 ते 3 लाख रुपये. 3 लाख गुणिले 200 पैसे किती झाले बघा, 5 कोटी रुपये झाले. ठीक आहे. आता दुसरं गणित बघूया दादा हो. लता मंगेशकरांच्या एका गाण्याची रॉयल्टी तिच्या 7 पिढ्या बसून खातील इतकी असते, तरी सुद्धा लता मंगेशकर अजून वेगळी टॅक्टिक्स करते, आणि लता मंगेशकर या स्वतःच्या वडिलांच्या नावाने एक मोठं हॉस्पिटल उभं करतात. दीनानाथ मंगेशकर पुण्यात आणि मुंबईत, ज्या हॉस्पिटलचं पर डे उलाढाल लाखोंच्या घरात असते. लता मंगेशकरच्या वडिलांच्या नावाने चालणाऱ्या हॉस्पिटलची उलाढाल पर डे लाखोंच्या घरात असते. दादा हो, दिवस रात्र घसा कोकलून ओरडून ओरडून सांगणारे बाबासाहेब आमचा बाप आहे, आम्ही भीमाच्या औलादी, हमारा सीना है फौलादी. सीना फौलादी, सीन्याच्या औलादींनो, तुम्ही सांगा आपल्या बापाच्या नावाने एखादे हॉस्पिटल आहे का? आपण ते करू शकलोय का? 70 वर्ष झाली आपल्याला आपल्या बापाच्या नावाने हॉस्पिटल, बँक हे सगळं उभं करायचं आहे. हे आपण केलंय का? त्याचं कारण असं आहे दादा हो, बघा महाराष्ट्रामध्ये समजा एखादा माणूस आमदार झाला, खासदार झाला, MLC साठी जरी 5 वर्ष आला, MLC झाला तरी त्याच्या 5 वर्षाच्या काळात तो त्याच्या 5 पिढ्याला पुरेल इतकी प्रॉपर्टी कमवून ठेवतो. तो त्याचा साखर कारखाना उभा करतो, तो शाळा उभी करतो, कॉलेज उभी करतो, डेअरी उभी करतो, ऑइल मिल उभी करतो, दूध मिल उभी करतो, पेपर मिल उभी करतो, डाळ मिल उभी करतो की नाही? म्हणजे माझ्या समोरचं उदाहरण आहे की शेतकरी चळवळीतले पाशा पटेल, मी एक काळ पाशा पटेलांचा बघितलाय की पाशा पटेलांच्या गाडीमध्ये गोपीनाथ मुंडेंनी डिझेल टाकलं तर गाडी चालायची. तेच पाशा पटेल 5 वर्षाची MLC मिळाली. आज घडीला पाशा पटेलांच्याकडे जाऊन बघा तुम्ही, 750 एकरचा मालक पाशा पटेल. पाशा पटेलांच्या संस्थेचं गेट अमेरिकेच्या व्हाईट हाऊसला लाजवेल इतकं मोठं आहे. KG to PG सगळे युनिट पाशा पटेलांकडे आहेत. दादा हो, ही संधी आपल्याला मिळाली नाही का? काय आपल्यातले आमदार झाले नाही का? काय आपल्यातले खासदार झाले नाही का? काय आपल्यातले मंत्री झाले नाहीत का? अहो मंत्री कसले, समाज कल्याण मंत्री झाले की. समाज कल्याण मंत्री दरवर्षी आपलंच असतोय. नावं बदलली म्हणून काय झालं? कधी बदलले, कधी अजून काही नावं बदलली म्हणून काय? समाज कल्याण मंत्री आमचाच असतोय, पण आमच्या समाजाचं कल्याण होते का? विचार करण्यासारखं आहे. एक्सपेरिमेंटल टूलवर जाऊया. आम्ही इलेक्शन लढायचं म्हणतोय दादा हो, सत्ताधारी जमात आम्हाला व्हायचंय. नो डाऊट आम्ही सत्ताधारी जमात झालो पाहिजे, पण त्याचबरोबर विचार करा की सवर्णाच्या उमेदवाराचा विधानसभेचा खर्च 5 कोटी, लोकसभेचा खर्च 20 कोटी, त्याचे 20 कोटी असतात आणि आपण खिशात 5 लाख रुपये घेऊन उभे राहतो. उभं राहतानाच पराभूत मानसिकतेनं 20 कोटी वर्सेस 20 लाख आपण गृहीत धरू. 5 लाख ने 20 लाख, 20 कोटी वर्सेस 20 लाख मुकाबला होऊ शकतो का? आणि जर मग तुमच्याकडे पैसे नाहीत तर मग तुम्हाला काय करावं लागेल? पैसे कमी आहेत तुमच्याकडे, पैसे तर उभे करायचेत, अर्थकारणाचे युनिट उभे करायचेत. अर्थकारणाचे युनिट उभे करता करताच तुम्हाला माणसांचे सुद्धा युनिट उभे करावे लागतील. तुम्ही माणसं जपली आहेत का? दादा हो माफ करा, पण फेसबुक किंवा व्हॉट्सअप वरून जर चळवळ चालवल्या जाते असं वाटत असेल तर गैरसमज काढून टाका. फेसबुक आणि व्हॉट्सअप हे माहिती संदेशन वगैरे ठीक आहे, यावर माहितीचे आदान प्रदान नक्की होऊ शकते,
काय घडामोडी चालल्यात त्या कळू शकतात, पण फेसबुक आणि व्हॉट्सअप वरती संघटन बांधलं जाऊ शकत नाही, कारण हे सगळं व्हर्च्युअल जग आहे. या व्हर्च्युअल जगामध्ये आणि तुमच्या वास्तव जगामध्ये प्रचंड फरक आहे. इथे तुम्हाला काम करणं भाग आहे. हे काम करण्यासाठी आम्हाला आमची सगळी माणसं जोडावी लागतील. आपण अजून विचार करूया की सगळी माणसं जोडताना आम्हाला सगळ्याच बा भीमाच्या नावाने असणाऱ्या सगळ्या संघटना, सगळे पक्ष आम्ही एकत्रित करू शकतो का, ते फार महत्वाचे आहे. त्याचं कारण असं आहे दादा हो, 5 वर्ष सेना आणि बीजेपीचं भांडण लागतं. 5 वर्ष तुझं माझं पटन आणि तुझ्याशिवाय कटना चालू असतं. 5 वर्ष खिशात राजीनामे ठेवून, आम्ही राजीनामे आमच्या खिशात आहे म्हणतात. राजीनामे पावसाळ्यात भिजले, उन्हाळ्यात वाळलेले राजीनामे इस्त्री करून घडी करून पुन्हा खिशात ठेवले आणि 5 वर्षानंतर गोमू संगतीनं तू माझ्या येणार का, नाही म्हणता म्हणता ते संगतीनं गेले. ज्यांचं पटत नाही ते सुद्धा सत्तेसाठी एकत्रित आले. म्हणजे त्यांच्यात आणि आमच्यात काय फरक आहे? त्यांच्याकडे संगतीला सगळे असतात, पंक्तीला मात्र वेगळे असतात. ते पंक्तीला त्यांचे घेतात. संगती आणि पंक्तीमध्ये फरक आहे. आपण काय करतोय? आपण संगतीला सगळे घेतोय आणि पंक्तीला वेगळेच ठेवतोय. संगतीला जर आमचे सगळे असतील तर पंक्तीला पण आमचे सगळे असले पाहिजे ना. पंक्तीला मात्र आमची नाहीये. आमचं कुठेतरी गणित चुकायला लागले. आम्हाला कुठेतरी गणित आमचं चुकतंय. आमचं गणित आम्हाला सुधारून घ्यावं लागेल. जर न पटणारी सेना बीजेपी एकत्रित येत असेल, काँग्रेसची पटत नाही म्हणून राष्ट्रवादी तयार होते, पण तरीही ते एकत्रित येत असतील तर दादा हो तुम्ही विचार करा. जर आम्ही सगळेच निळ्या झेंड्याची बात करतोय, सगळ्यात बाबासाहेबांची बात करतोय, तर निळ्या झेंड्याचं राजकारण करणाऱ्या आमच्या सगळ्या संघटना एकत्रित का नाही झाल्या पाहिजेत. आणि त्या एकत्रित झाल्या तर मग आम्ही पुढे जाऊ शकू. काही लोक मला वाटतं मान्यवरांनी हा विचार फार मायनोटली मांडला, म्हणून मी मान्यवरांना म्हटलं की मला सर्वोत्तम अनुयायी वाटतात. मी आज मान्यवरांचा विचार घेऊन माझ्या परीने वाटचाल करायचा प्रयत्न करते. मला काही लोकांनी बरेच काही प्रश्न विचारले की ताई हा स्टँड काय आहे तुमचा, आम्हाला हा काही स्टँड कळत नाही. हे गणराज्य काय आहे, त्याचा अर्थ काय होतो? दादा हो, संविधानाच्या प्रिअम्बलच्या उद्देश पत्रिकेमध्ये जी प्रस्ताविका आहे त्या प्रस्ताविकेमध्ये, त्या उद्देश पत्रिकेमध्ये आम्ही भारताचे लोक आमच्या प्रती सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचा, दर्जा व संधीची समानता, राजकीय सामाजिक आर्थिक न्याय प्राप्त करून देण्याचा, व्यक्तीची प्रतिष्ठा त्यात प्रवर्धित करण्याचा संकल्प करत आहोत. यातला जो गणराज्य शब्द आहे तो गणराज्य शब्द घेऊन आम्ही चळवळ उभी केली. कारण गणराज्याचा अर्थ बाबासाहेब सांगतात, किंग शुड बी बॉर्न बाय द बॅलेट बॉक्स, इट शुड नॉट बी बॉर्न बाय किंग स्टमक. राजा राजाच्या पोटी नाही, राजा मतपेटीतून जन्माला आला पाहिजे, हा अर्थ गणराज्याचा होतो. म्हणून आम्ही गणराज्य चळवळ उभी करायची ठरवली की राजा राजाच्या पोटी असणार नाही, राजा मतपेटीतून तयार होईल. आम्ही सर्व प्रकारच्या घराणेशाहीला आम्ही चेकमेट करण्यासाठी म्हणून उभे राहू. आणि हे चेकमेट करताना निव्वळ भावनिक नाही तर थोडे वैचारिक होऊन विचार करू. आज घडीला अनेक लोकांना वाटते की ताई तुम्ही एवढा सगळा कांशीरामजींचा स्टँड सांगताय, सगळं सांगताय, मग तुमचा वेगळा स्टँड, तुमची ही भूमिका का? मी याचंही उत्तर नक्की दिलं पाहिजे. दादा हो, शेवटचा मुद्दा सांगायचा आहे मला हा, आणि अत्यंत महत्वाचा सांगायचा आहे. पार्लमेंटमध्ये 544 खासदार आहेत. बाबासाहेबांनी संविधान लिहिले आणि संविधानामध्ये बाबासाहेब म्हणतात की मी कितीही चांगलं लिहिलं तरी याची अंमलबजावणी कशी होते यावर याची यशस्वीता किंवा अपयश अवलंबून आहे. अंमलबजावणी करणारे लोक चांगले असतील तर ती यशस्वी होईल, अंमलबजावणी करणाऱ्या लोकांच्या नियतीत खोट असेल तर ती अपयशी ठरेल. दादा हो, आज घडीला भाजप सांगते, प्रत्येक पावलावर सांगते कि हम संविधान बदलने के लिए ही सत्ता में आए हैं, हमको इस देश का संविधान बदलना है. पावला पावलावर संविधान बदलण्याच्या खानाखुणा दिसत आहेत. कालपर्यंत 1985चं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आज धुळीस मिळवलंय. विनोद तावडेंनी 1300 शाळा बंद केल्या, 3000 नव्या प्रस्तावित बंद मध्ये आहेत. एकीकडे बाबासाहेब म्हणाले शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तोच शिक्षणाचा हक्क बाबासाहेबांनी घटनेच्या 3ऱ्या प्रकरणात कलम 21 अ मध्ये दिला. पण आमचा मूलभूत हक्क
पायदळी तुडवण्याचा कार्यक्रम विनोद तावडे आणि भाजप सरकार करते। एकीकडे पंकजा मुंडे म्हणतात मी बहुजनांची माय आहे, म्हणजे आपल्या सगळ्यांची ती माय आहे। पण माया हो, तुम्हाला माहिती आहे आज महिला दिवस आहे, महिलांचे कल्याण कशात होईल? जेव्हा त्यांच्या घरातला पुरुष निर्व्यसनी असेल तेव्हा महिलांचं कल्याण होईल। पण तुमचं कल्याण होण्यासाठी तुमच्या घरातला पुरुष निर्व्यसनी राहावा असं झालं तरच कल्याण होईल। पण महिला कल्याण बालकल्याण खातं चालवणाऱ्या आमच्या पंकजाताई, त्यांच्याच घरात सगळ्यात मोठा महाराष्ट्रातला दारूचा कारखाना तयार होतो। आपलं कल्याण कसं होणार सांगा तुम्ही? विचार करण्यासारखे अनेक मुद्दे आहेत। या सगळ्या मुद्द्यांचा विचार करता माझ्या मनात बाबासाहेबांनी तेव्हा अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 368 भारतीय राज्यघटनेच्या कलम 368 मध्ये बाबासाहेब म्हणाले की हे संविधान कालानुरूप तुम्हाला जर वाटलं काही भाग काढायचा आहे, काही भाग नव्याने टाकायचा आहे, तर मी दुरुस्तीची प्रक्रिया देतोय। दुरुस्तीच्या प्रक्रियेमध्ये बाबासाहेबांनी 3 महत्त्वाच्या प्रक्रिया सांगितल्या। कलम 368 अ साधी दुरुस्ती, 368 ब विशेष दुरुस्ती, 368 क अतिविशेष दुरुस्ती। साधी दुरुस्ती काय आहे? 368 अ म्हणजे जर सभागृहात 544 पैकी 200 खासदार असतील आणि 200 पैकी 101 खासदारांनी जरी यस म्हटलं तरी विधेयक पारित होऊ शकतं। ती कुठली दुरुस्ती? तर सांगितलं एखाद्या गावाचं नाव, सीमेचं नाव, भागाचं नाव बदलायचं असेल तर साधी दुरुस्ती असेल। दुसरं 368 ब म्हणजे काय? 544 पैकी किमान 272 खासदारांनी यस म्हटलं पाहिजे तर दुरुस्ती होऊ शकेल। ती कुठली दुरुस्ती? सांगितलं 2 राज्यांचा, 2 नद्यांचा, 2 सीमांचा, धरणाचा पाणी प्रश्न असेल यावरची दुरुस्ती। उदाहरणादाखल बेळगाव सीमा प्रश्न, कावेरी पाणी प्रश्न, अलमट्टी धरणाचा वाद, अशी दुरुस्ती करावी लागेल। आणि सांगितला 3रा भाग काय म्हणतात? कलम 368 क मध्ये जर तुम्हाला घटनेची चौकटच बदलायची असेल, घटनाच बदलायची असेल तुम्हाला, तर काय करावं लागेल? बाबासाहेब सांगतात जर मी ही सांगितलेली घटनाच तुम्हाला बदलायची असेल तर वर 544 पैकी किमान 272 खासदारांनी यस म्हणावं लागेल आणि खाली जेवढी घटक राज्य आहेत त्यातल्या निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांच्या विधानसभांनी सुद्धा ठराव पारित करावा लागेल। दादा हो, आता जरा गांभीर्यानं मुद्दा ऐका। हा स्टँड कशासाठी आहे हा मुद्दा ऐका। मी मान्यवर कांशीरामजींच्या केडरमध्ये तयार झालेली पोरगी, मी भावनिक होऊ शकत नाही। मी वैचारिक काही भूमिका मांडते। ही भूमिका यासाठी मांडते की आज घडीला 272च्या पेक्षा जास्त कोटा भाजपकडे वर आहे आणि खाली भाजप 13 राज्यांमध्ये आहे। एक एक राज्य भाजप पादाक्रांत करते। या एक एक राज्यामध्ये महाराष्ट्र आता 14व्या नंबरला आहे। महाराष्ट्राचा निकाल हा भारतातला सगळ्यात परिणामकारक निकाल असेल, कारण महाराष्ट्राचा निकाल हा देशातल्या सगळ्यात मोठ्या पुरोगामी आणि प्रोग्रेसिव्ह राज्याचा निकाल आहे। या निकालावर इतर राज्यांच्या निकालाचा परिणाम ठरू शकतो। त्यामुळे महाराष्ट्राच्या निकालामध्ये जर आता भाजप निवडून आली तर विसरून जा, मी फार गांभीर्याने आणि पुन्हा पुन्हा सांगते, जर आज भाजप निवडून आली तर विसरून जा की 2024ला या देशात लोकशाही मार्गाने निवडणुका होतील। 2024ला निवडणुकाच होणार नाही अशी परिस्थिती भाजपने आज आणून ठेवली आहे। मला वाटतं काहीही करून या देशातली भाजप मला घालवायची। माझा जीव लहान आहे पण मला भाजप घालवायची, मला या देशातली भाजप घालवायची। त्याची कारण मी अनेक सांगते। ही कारण सांगताना मी तुम्हाला शिक्षणाचं कारण सांगितलं, मी त्यासोबत तुम्हाला दुसरं कारण सांगितलं पाहिजे की यूपी मध्ये 59 बालकं ऑक्सिजन वाचून तडफडून गोरखपूरमध्ये मरतात। ऑक्सिजन वाचून बालकं मरतात, बालकांचं बिल भरायला गव्हर्नमेंट पैसे देत नाही, सिव्हिल हॉस्पिटलचं बिल देत नाही गव्हर्नमेंट, पण तीच गव्हर्नमेंट गांजा फुक्या महाराजांसाठी कुंभमेळ्यामध्ये करोडो खर्च करते। यावर कुणीही प्रश्न विचारत नाही। या देशामध्ये, या राज्यामध्ये जे काही आता चालू आहे, या राज्यामध्ये किती प्रश्न आहेत, या राज्यामध्ये जे प्रश्न आहेत त्यावर कुणीच बोलत नाहीये। दादा हो, तुम्ही विचार करा, बॉलिवूड महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्राने अनेक चांगले क्रिकेटर दिलेले आहेत। तुम्ही ठरवा, युवराज सिंग आजारी पडला, युवराज सिंगच्या शस्त्रक्रियेसाठी ती शस्त्रक्रिया कुठे झाली? ती शस्त्रक्रिया परदेशात झाली। सोनाली बेंद्रेला शस्त्रक्रिया करायची होती, सोनाली बेंद्रेने कुठे केली शस्त्रक्रिया? परदेशात केली। मनीषा कोइरालाने शस्त्रक्रिया कुठे केली? परदेशात केली। इरफान खान इलाज कुठे घेतोय? परदेशात घेतोय। लता मंगेशकरचा घसा खवखवला, कुठे इलाज? परदेशात। सचिन तेंडुलकरचा अंगठा दुखावला, इलाज कुठं? परदेशात। दादा हो, त्यांच्याकडे पैसे आहेत ते जाऊ शकतात। गोरगरिबांनी काय करायचं? गोरगरिबामध्ये कॅन्सर झाला म्हणता म्हणता 4 महिन्यात त्याला उचलावा लागतो, कारण पैसे नाहीयेत इलाजाला। मग आम्हाला काय गरजेचं आहे? या देशामध्ये मंदिर आणि मस्जिद जास्त गरजेचं नाही, या देशामध्ये चांगल्या आरोग्य सुविधा देणारी हॉस्पिटल्स आणि चांगल्या शिक्षण देणाऱ्या शाळा गरजेच्या आहेत।
गंमत अशी आहे की आमच्या या प्रश्नांवर कुणी बोलतच नाहीये. दादा हो, तुम्ही विचार करा, आम्ही गणराज्य चळवळीच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रभरात जेव्हा सर्वे केले, आम्ही अराजकीय लोक आहोत. आम्ही अजूनही म्हणतो की आम्ही अराजकीयच आहोत, पण नाईलाजाने काही स्टँड घ्यावे लागतायत. आम्ही गणराज्य चळवळीच्या माध्यमातून काही सर्वे केले आणि सर्वेमध्ये आमच्या असं लक्षात आलं की महाराष्ट्रातले जेवढे म्हणून महापौर आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, एकाचही पोरग मनपाच्या शाळेत शिकत नाही, एकाचही पोरग झेडपीच्या शाळेत शिकत नाही. सगळ्यांची पोरं ही चांगल्या वेल नोन कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकतात. दादा हो, ज्यांच्याकडे पैसे ते आपली लेकरं कॉन्व्हेंटमध्ये टाकतील, गोरगरिबांचं काय, त्यांच्या लेकरांचं काय. पोद्दार इंटरनॅशनल स्कूल सारखी शाळा आज केजीची फीस 1,00,000 1,50,000 रुपये घेते. आमच्या पुण्यातला माणूस म्हणतो, ताई केजीचे ऍडमिशन घ्यायचे, पालकमंत्र्याची ओळख आहे का? का बरं? पालकमंत्र्याचं पत्र पाहिजे ताई केजीचे ऍडमिशन घ्यायला. तुम्ही विचार करा माया हो, पहिलीचे ऍडमिशन घ्यायला जर पालकमंत्र्याचं पत्र लागत असेल तर नोकरीसाठी काय आम्ही अमेरिकेच्या डोनाल्ड तात्याचं पत्र आणायचं का? यावर कुणी बोलत नाहीये. हे मुद्दे आमचे जास्त महत्वाचे आहेत. नुसता मी या जातीचा, मी त्या जातीचा नाही, हे नाही चालवे, हे नाही चालणार. या देशातले, या राज्यातले प्रश्न काय आहेत ते प्रश्न समजून घ्या. या राज्यातला प्रश्न आहे, त्यांनी आम्हाला सांगितले होते वर्षाकाठी आम्ही 2 कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देऊ. मिळालाय रोजगार? कुणाला तरी मिळालाय रोजगार आमच्यात? आता रोजगार नाही, आता ते काय म्हणतात, वो तो चुनावी जुमला था, कोई कामकाज ना मिला तो चाय पकोडे की दुकान खोल लीजिए. वार धंदा म्हणजे आमच्या प्रधानमंत्र्यांना चहा बनवायचा ना आम्ही भजे तळायचे, चहा भज्याच्या दुकानावर भारत महासत्ता होईल म्हणायचं होय. काय सांगतायत ते? ते म्हणाले की हर एक के खाते में 15 लाख हो गए. माय बापाच्या इमानदारीनं ज्याच्या खात्यात पैसे असतील ते हात खाली ठेवतील, ज्याच्या खात्यात पैसे नाहीत ते हात वर करतील. कुणाकुणाच्या खात्यात, ज्याचा हात खाली त्याच्या खात्यात पैसे आले असं समजेल बरं का. मी काही पैसे आलेत का रे खात्यात? नसतील आले तर हात वर करा. अरे काय धंदे हा? आता विचारल्यावर आता काय म्हणायला लागले, भाई और बहनों इस साल अयोध्या में 3 लाख दिए जलाए गए. भाई और बहनों, रामनवमी के अवसर पर दीपावली में अयोध्या में इस साल 3 लाख दिए जलाए गए. आप सोचिए भाई और बहनों, अगर 1 साल में 3 लाख दिए तो 5 साल में कितने दिए? 15 लाख. तो दिए की नहीं 15 लाख? येड्यात काढायचा कार्यक्रम चालू आहे, यावर कोणी बोलत नाही. वंदे मातरम म्हणावे की न म्हणावे यावर या देशात वाद चालू आहे. अरे हा वादच आमच्यासाठी महत्वाचा नाही. माझं माझ्या आईवर प्रेम आहे हे मी तुम्हाला सांगायची काय गरज आहे? तुम्ही कोण मला विचारणारे माझं माझ्या आईवर प्रेम आहे का नाही ते? माझी आई, मी रस्त्याने चाललो आणि एखादा म्हटला तुझं तुझ्या आईवर प्रेम आहे का? मी हो म्हटलं, त्याला म्हटलं सिद्ध करण्यासाठी लव्ह यू मम्मी म्हण, मी म्हणेल का? हा? अरे ते प्रेम ही व्यक्त करण्याची नाही, प्रेम ही अनुभवण्याची गोष्ट आहे. मग वंदे मातरमचा विषय या देशामध्ये महत्वाचा ठरतो, या राज्यामध्ये महत्वाचा ठरतो. या राज्यातले नेते वंदे मातरम म्हणावं की न म्हणावं यावर बोलतात. दादा हो, मुद्दा आमचा तो महत्वाचा नाही. आमचा मुद्दा हा आहे की भीमा कोरेगावच्या काळामध्ये आम्ही मोर्चे काढले, सगळं झालं. सुषमा अंधारेने FIR केली, पण सुषमा अंधारेला काय मिळालं या मोबदल्यामध्ये? भिडे अजूनही मोकाट आहे. काय म्हटलं होतं आम्ही, आठवतंय कुणाला भाषा? जर भिडेला 8 दिवसात अटक नाही झाली तर आम्ही मंत्रालयाला घेराव घालू. का घेराव घातला गेला नाही मंत्रालयाला? भिडेवरचे, अरे त्याला अटक तर झाली नाहीच नाही, पण भिडेवरचे 14 गुन्हे काढून घेतले जावई बापूंनी. भिडे मोकाट आहे. मिलिंद एकबोटेच्या अटक आणि सुटकेचं नाटक झालं. माझ्यासारख्या FIR करणाऱ्या पोरीवरती दबाव तंत्र आणून माझ्यावर प्राणघातक हल्ले करायचा प्रयत्न हिंदुत्ववादी संघटनांनी केला. तर आपल्यातल्याच काही विविक्षित गटांनी म्हटलं की हा हल्ले म्हणजे बनाव आहे, जेव्हा की हल्ल्यातला एक आरोपी पकडला गेला आणि एक फरार आहे. तरीही म्हणजे जाणीवपूर्वक दबाव तंत्र वापरलं. अरे मुद्दे काय आहेत आमचे? आम्हाला भिडेला तर अटक झालीच नाही, पण 3,829 पोरांवरती गुन्हे दाखल झाले. त्यातल्या काही पोरांवर 395, 397 सारखे कॉग्निजेबल ऑफेन्सचे गुन्हे दाखल झाले. या पोरांचं सगळं लाईफ म्हणजे आमच्या पोरांनी सतत क्रिमिनल रेकॉर्डच करायचं का? आमच्या पोरांचं सतत क्रिमिनल रेकॉर्ड. आम्ही खैरलांनीच्या वेळेला आहात, आम्ही भीमा कोरेगावच्या वेळेला आहात, आम्ही नामांतराच्या वेळेला आहात. आम्ही शिकायचं कधी? आमच्या लेकरांनी उभं कधी राहायचं? बरं, ह्या सगळ्यांच्या मध्ये आमची 2nd जनरेशनची लिडरशिप उभी आहे का? तुम्ही विचार करा दादा हो. आज घडीला 2nd जनरेशनची लिडरशिप सगळ्यांची आहे. तुम्ही कुठल्याही पक्षाचं बघा. उद्धवजी नंतर आता आदित्य ठाकरे उभे राहिलेले आहेत. इकडे गोपीनाथराव नंतर पंकजाताई उभे राहिलेले आहेत. तिकडे विलासरावजी नंतर अमित देशमुख उभे राहिले आहेत. इकडे माणिकराव ठाकरे नंतर
राहुल ठाकरे उभा राहिलेला आहे, इकडे सुशीलकुमार शिंदेनंतर प्रणिती शिंदे उभे राहिले आहेत. मान्यवर कांशीरामजींनी सुद्धा, मी का त्यांना खरा सर्वोत्तम अनुयायी म्हणते, कारण मान्यवर कांशीरामजींनी सुद्धा काळाची पावलं ओळखत बहन मायावतींना उभं केलं होतं सेकंड जनरेशनची लिडरशिप म्हणून. दादा हो, प्रामाणिकपणे उत्तर द्या. मला सगळ्यांबद्दल आदर आहे, हे माझे सगळे मोठे भाऊ आहेत. पण जर प्रश्न विचारला आठवले साहेबांच्या नंतर सेकंड जनरेशनची कमान कुणाकडे असेल, वी हॅव नो आन्सर. कवाडे सरांच्या नंतर सेकंड जनरेशनची लिडरशिप कुणाकडे असेल, वी हॅव नो आन्सर. बाळासाहेबांच्या नंतर सेकंड जनरेशनची कमान कुणाकडे असेल, वी हॅव नो आन्सर. प्रोजेक्शनने उपयोग नाही, लिडरशिप बाय बॉर्न यावी लागेल. अगदी याच वेळेला या सगळ्यांमध्ये ज्या ज्या पद्धतीने काम होतं, ज्या या पद्धतीने भूमिका मांडल्या जातात, आमची अपेक्षा असते की इथल्या माणसांचे प्रश्न काय आहेत. मला वाटतं ह्या आमच्या जे दैनंदिन प्रश्न आहेत, या दैनंदिन प्रश्नांवरती आम्हाला आमची उत्तरं मिळाली पाहिजेत. आम्हाला फार काही मोठं कळत नाही, पण किमान आमचं लाईफ अपलिफ्टमेंट करणारी, लाईफ एम्पावर करणारी यंत्रणा उभी राहिली पाहिजे. आणि लाईफ एम्पावर करणारी यंत्रणा जर उभी करायची असेल तर पहिल्यांदा आमच्या ज्या डेली नीड्स आहेत त्या डेली नीड्स आम्हाला समजून घ्याव्या लागतील. आणि डेली नीड्स समजून घेऊन जर आम्हाला खरंच इथनं भाजप घालवायची असेल तर दादा हो, मतांचं ध्रुवीकरण टाळणं फार गरजेचं आहे. हे मतांचं ध्रुवीकरण, होय होय मी 5 मिनिटात थांबवते, डोंट वरी. पोलीस महोदयाने लक्षात घ्यावं की वेळ 10ची आहे, पण बाई म्हटल्यावर आवर करायला 10-20 मिनिटं लागते, जरा समजून घ्या, आहे की नाही. पोटा बिटा झाडणं, लाईट बंद करणं, सगळ्या गोष्टी असतात ना. तर दादा हो, लक्षात घ्या की या सगळ्यांमध्ये मतांचं ध्रुवीकरण जर झालं तर पुन्हा भाजप निवडून येऊ शकते. मतांचं ध्रुवीकरण होता कामा नये. हे मत माझ्या एकटीचं नाही, हे मत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागलेंचं आहे, हे मत अगदी भारत पाटणकरांचं आहे, हे मत उल्का महाजनांचं आहे, हे मत सुरेश सावंतांचं आहे, हे मत महाराष्ट्रातल्या अनेक मान्यवर विचारवंतांचं आहे की मतांचं ध्रुवीकरण टळलं पाहिजे. मी तोच प्रयत्न करते की मतांचं ध्रुवीकरण टळलं पाहिजे. तरीही जर काहींना वाटत असेल की तुम्ही एकट्याच बोलून काय होईल, तर मी एवढंच सांगू शकेल की कळप लांडग्यांचे असतात, वाघ एकटाच फिरतो. ही भूमिका घेतली आहे, माझ्या परीने घेतली आहे. मला एवढं माहिती आहे की जे का शायराने म्हटले होते, हो कहीं पीड़ पर्वत सी पिघलनी चाहिए, हो कहीं पीड़ पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से फिर से नई गंगा निकलनी चाहिए. हर गांव, हर शहर, हर नगर, हर डगर से लाश भी हाथ लहराती निकलनी चाहिए. अब तो दीवार भी पर्दों की तरह हिलने लगी है, शर्त है कि बुनियाद हिलनी चाहिए. मेरे दिल में ना सही, तेरे दिल में सही, लेकिन कहीं ना कहीं भाई आग तो जलनी चाहिए, भाई आग तो जलनी चाहिए. ही भूमिका घेऊन मी माझी भूमिका मांडते. मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत, मला कुणालाही इन्सल्टिंग फील करून द्यायचं नाही. माझ्या मनात सगळ्यांबद्दल प्रचंड आदर आहे, सगळे माझे ज्येष्ठ भावंड आहेत. पण माझ्या समोर जे भाजपचं संकट आहे ते मला घालवणं फार गरजेचं आहे. त्यासाठी मला जे वाटतं की बाबासाहेबांचे सर्वोत्तम अनुयायी मान्यवर कांशीरामजी यांनी जी केडर बेस मांडणी केली आणि त्या केडर बेस मांडणीमध्ये त्यांनी इमोशनल टूलपेक्षा एक्सपेरिमेंटल टूल सांगितला, तो एक्सपेरिमेंटल टूल मी माझ्यात रुजवला पाहिजे आणि त्याच एक्सपेरिमेंटल टूलची मी तुम्हाला आठवण करून दिली पाहिजे, म्हणून ही सगळी मांडणी केली. चला दादा हो, एक्सपेरिमेंटल टूल तुमच्यामध्ये रुजलाय का याचा अजून एकदा प्रात्यक्षिक करूया. होय, मला तुमच्यावर प्रयोग करायचा आहे. जाता जाता मला तुमच्यावर प्रयोग करायचा आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे, मी जेवढं म्हणते तेवढं माझ्या पाठीमागे म्हणा. एका आवाजात सगळेजण घोषणा देऊया, हा परिसर दुमदवून टाकूया. मी जेवढं म्हणते तेवढं माझ्या पाठीमागे म्हणायचंय. सगळ्यांनी घोषणा द्यायच्या, बाया पोरं म्हातारे कोतारे लेकरो बाळ आया बाया तरणे ताटे सगळ्यांनी घोषणा द्यायच्या. मी जेवढं म्हणते तेवढं माझ्या पाठीमागं एका आवाजात म्हणायचंय. इमोशनल व्हायचं नाहीये. मी जेवढं म्हणते तेवढं माझ्या पाठीमागं सगळ्यांनी म्हणायचंय. परिसर दुमदुमून गेला पाहिजे, दरारून गेला पाहिजे. एजंट घोषणा देणार नाही, सच्चे भीमसेनी घोषणा देतील. चला आपण सगळ्यांनी एक साथ घोषणा देऊया, परिसर दरारून टाकूया. मी जेवढं म्हणते तेवढं माझ्या पाठीमागं एक साथ म्हणूया. सगळे तरणे ताटे, सगळे तरणे भांड पोरं, सगळे म्हातारे, सगळे कोतारे, सगळे आया आज्या, सगळ्या माम्या काक्या नान्या सगळ्यांनी घोषणा देऊया. बोला, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांतिमान ज्योतिबा फुल्यांचा, राजर्षी शाहू महाराजांचा. आता थांबा, मी तुम्हाला ठरवून म्हटलं की मी तुमच्यावर प्रयोग करणार आहे.
आणि मी 10 वेळा तुम्हाला म्हटलं की मी जेवढं म्हणते तेवढंच माझ्या पाठीमागं म्हणा. मराठीत म्हटलं, मी जेवढं म्हणते तेवढंच माझ्या पाठीमागं. मी काय म्हटलं? विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तुम्ही काय म्हणायला पाहिजे? विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. विजय असं म्हणायचं तुम्हाला कोणी सांगितलं? सूचना लक्षातून गेली की नाही? बाबासाहेबांचं नाव घेतल्या घेतल्या सूचनात विसरून गेलो आम्ही. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा म्हटल्यावर दादा हो विजय असो म्हणायला काहीच हरकत नाही. पण असं का झालं? मी बाबासाहेबांचं नाव घेतल्यावर तुम्ही आधीची सूचना विसरून गेलात. बाबासाहेबांबद्दल तुमच्या मनात प्रचंड प्रेम आहे, आदर आहे, तो माझ्याही मनात आहे. पण होतं काय दादा हो, महापुरुषांच्या घोषणा दिल्या जातात, विजय असो म्हटलं जातं, आणि मग गल्ला भरू लोकांच्याही घोषणा दिल्या जातात आणि आपल्याकडून विजय असो केला जातो. दुखतं तिथे, अडतं तिथे, नडतं तिथे, चुकतं तिथे. कारण ते म्हणतात आमके जी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. आणि घोळ काय होतं माहितीये का? तो एकटाच आगे बढत जातो आणि समाज सगळा मागे पडतो. घोळ तिथे, चुकतंय तिथं, अडतंय तिथं, नडतंय तिथं. लक्षात ठेवा, इमोशनल न होता एक्सपेरिमेंटल विचार करूया. मला जेवढं शक्य आहे तेवढं आजच्या दिवशी मांडायचा प्रयत्न केला. हे मांडताना अगदी शेवटचा 1.5 मिनिट मोजून घेते, फक्त 1.5 मिनिट घेते. कारण अजूनही 10ला 2.5 मिनिटं कमी आहे, तर मी फक्त 1.5 मिनिटं घेणार आहे. मी 1.5 मिनिटामध्ये फक्त एवढंच सांगते की एक मोठा शास्त्रज्ञ होता, मोठा विचारवंत होता. त्याने काही बेडकं जमा केली आणि ती सगळी बेडकं त्याने एका भांड्यात टाकली. भांडं गोलाकार होतं, भांडं घरघरणार होतं. अशा भांड्यात त्यानं ती बेडकं टाकली. बेडकं सगळी आत पडली. काही वेळाने त्याने घागरभर पाणी आणलं आणि त्या भांड्यात टाकलं. बेडकं तरंगायला लागली. बेडकं खुश झाली, अरे पाणी मिळाले. काही वेळानं त्या माणसानं ते भांडं उचललं आणि चुलीवर ठेवलं आणि खालनं जाळ लावला. थंडी होती, पाणी हळूहळू कोमट व्हायला लागलं. बेडकं खुश झाले. बेडकांना वाटलं स्टीम बाथ मिळाला. बेडकं म्हणाली मजा आली राव, मस्त आता फ्रेश वाटतंय. काही वेळानं पाणी अजून गरम झालं. बेडकांना फारच भारी वाटलं, म्हटले आळस निघाला. काही वेळानं पाणी कडक झालं. आता बेडकांना थोडं अस्वस्थ झालं. बेडकांना अस्वस्थ झालं, पण बेडकांनी आपली बॉडी त्या टेम्परेचरला ऍडजस्ट करायचा प्रयत्न केला. मग पाणी अजून कडक झालं. बेडकांना अस्वस्थ झालं, पण तरीही बेडकांनी आपली बॉडी ऍडजस्ट करायचा प्रयत्न झाला. आणि काही वेळानंतर पाणी उकळायला लागलं. पाणी बॉइलिंग पॉइंटला आलं. आता मात्र बेडकं प्रचंड अस्वस्थ झाली. आता मात्र बेडकं बाहेर पडायचा प्रयत्न करायला लागली. इतक्या पाणी इतकं कडक होतं की बेडकं बाहेर पडू शकली नाही. एक एक करून सगळी बेडकं मेली. शास्त्रज्ञ प्रश्न विचारतोय, दादा हो शेवट नीट समजून घ्या. शास्त्रज्ञ प्रश्न विचारतोय, बेडकं कशाने मेली? तुमच्यातले काही लोक म्हणतील की पाणी उकळतं होतं म्हणून बेडकं मेली. शास्त्रज्ञ म्हणतोय पाणी उकळतं होतं म्हणून बेडकं मेली नाही. पाणी जेव्हा गरम होत होतं तेव्हा जर बेडकांनी कमआउट केलं असतं तर बेडकं जगली असती. बेडकांनी सहन केलं, बेडकं ऍडजस्ट करत राहिली. सगळी एनर्जी बेडकांनी ऍडजस्ट करण्यात घालवली. कमआउट करायला बेडकांकडे एनर्जीच शिल्लक राहिली नाही. तुम्ही आम्ही सगळे ऍडजस्ट करतोय का? विचार करा. कमआउट करायची संधी आहे. एनर्जी ऍडजस्ट करण्यात घालवण्यापेक्षा चला कमआउट करायचं ठरवूया. मला आजच्या दिवशी जी भूमिका मांडायची संधी मिळाली, हे आपण सगळ्यांनी ज्या आपुलकीने, ज्या आपुरवाईने, ज्या प्रेमाने आणि ज्या उत्साहाने हे स्वागत केलं, हे सगळं घडवून आणलं, आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. माझ्या बोलण्यामुळे जर कुणालाही वाईट वाटलं असेल, कुणालाही राग आला असेल, कुणाचाही चुकून माझा हेतू नाही, पण तरी सुद्धा जर चुकून कुणाचा उपमर्द झाला असेल तर अशा सगळ्या आयोजकांची, संयोजकांची, वक्त्यांची, श्रोत्यांची, नेत्यांची, कार्यकर्त्यांची, खबरे फार असतात. यापैकी मी एकाचीही माफी मागणार नाही. मी माझ्या शब्दावर ठाम आहे. आपल्या सगळ्यांच्या ऋणात राहते, थांबते. जय ज्योती, जय भीम, जय शाहू, जय जिजाऊ.